सर्वांना नमस्कार। आज आपण ऐन दुपारच्या वेळेस हे फेसबुक लाईव्ह करतोय। खास करून मुंबई परिसरातल्या मुंबईचे जे भूमिपुत्र आहेत, आगरी, कोळी, कराडी, भंडारी, आदिवासी, ईस्ट इंडियन, बारा बलुतेदार, हे सगळे बौद्ध, हे सगळे मुंबईचे भूमिपुत्र आहेत आणि यांच्यासाठी मुद्दामून हे आजचं फेसबुक मी करत आहे। कारण परंपरेप्रमाणे उद्या आपल्याला माहित आहे की उद्या सर्व पितरी अमावस्या आहे आणि आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे आपल्या मागच्या आजी आजोबा किंवा मागचे जे लोक कोणी वारलेले आहेत त्यांची आठवण करण्याचा हा एक पारंपरिक दिवस आहे आणि या दिवसाचा वेगळा विचार मी करू इच्छितो की लोकनेते दिबा पाटील ज्यांचा हे मी इथे एक पुस्तक त्यांच्या पत्नीनं हे केलेलं आहे, संपादन केलेलं आहे। त्यांच्या पत्नीनं नाही तर त्यांच्या सुनेनं सौ मनीषा अतुल पाटील, परंतु दिबा पाटील आणि दिबा पाटलांच्या पत्नीचा सोबत असं हे त्याचं मुखपृष्ठ आहे। अतिशय सुंदर असं तो स्मरण ग्रंथ आहे। हा मुद्दामून मी आपल्यासमोर दाखवतो। तर हा जो हे आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे आगरी दर्पणनी हे केलेलं आहे। अतिशय सुंदर हे आहे। परवा आम्ही दिबा पाटलांच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्यांनी ते आम्हाला भेट दिलेला आहे। बंधू आणि भगिनींनो, की पितृपक्ष आपल्याकडे चालू आहे आणि आपण सगळेजण मातृसत्ताक आहोत, म्हणजे आईला मानणारे लोक आहोत, परंतु हा पितृपक्ष आहे। तर याला खरं म्हणजे आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञ किंवा आजी आजोबांच्या बद्दल कृतज्ञ राहण्याचा दिवस आहे, एवढाच अर्थ मी यामध्ये घेतो। आणि याला फक्त पितृपक्ष ज्यांनी नाव दिलं असेल ते पितृसत्ताक लोक असतील, म्हणजे आपल्याला माहित आहे की ब्राह्मणांनी इथे परशुरामाच्या नंतर हा पितृपक्ष आणलेला आहे, म्हणजे आपल्या आईला ठार केलं परशुरामाने आणि स्त्रियांवर गुलामगिरी लादली आणि तेव्हापासून पितृपक्ष। परंतु खरं म्हणजे आपल्यासाठी हा मातृ आणि पितृ दोन्ही पक्ष असला पाहिजे आणि म्हणून या उद्याच्या दिवसाची आठवण म्हणून मी आपल्याला एक विषय घेतलेला आहे की दिबा पाटील यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत का। आणि मी या अर्थाने पितृपक्ष पाहतो की आपण आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे। आता त्याचा धंदा आणि व्यवसाय हा ब्राह्मणांनी केला आणि सांगितलं की तुमचे हे जे पूर्वज आहेत ते मृत्यू पावल्यानंतर आकाशात जातात, मग त्या आकाशातल्या पितरांना इथे दान करा। मग पिंडदान विधी तुम्हाला माहिती आहे, गाय दान करा, त्यांना खुर्ची दान करा, त्यांना चप्पल दान करा, हे अशी चुकीच्या प्रथा आणल्या। खरं म्हणजे एकदा माणूस मृत्युमुखी पडला की तो पूर्ण नष्ट होतो, त्याची जळून राख होते, त्याचं अस्तित्वच काही राहत नाही, परंतु त्याच्या आठवणी मात्र आपल्या मनामध्ये असतात। पण याचा व्यवसाय करण्याचं काम ब्राह्मणांनी केलं, त्यातली जी कुप्रथा आहे ती आपण काढून टाकली तर सत्य जे आहे ते समोर येतं की आपण नेहमीच आपल्या पूर्वजांच्या उपकारांबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असं मी मानतो। आणि या अर्थानं आम्ही लोकनेते दिबा पाटील यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत का असा प्रश्न घेऊन हे आपण आजचं फेसबुक लाईव्ह करतोय। आपल्या प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे। मी बोलतोय ते अंतिम नाही किंवा मी बोलतोय तेच खरं आहे किंवा सत्य आहे असं नाही, परंतु ही जी भावना आहे, परवा आम्ही दिबा पाटलांच्या घरी गेलो आणि त्यांचा मुलगा आणि त्यांची सून यांची जी मुलाखत घेतली त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आणि दिबा पाटलांची जी साधी राहणी आहे, त्यांचं घर आहे, हे सगळं बघून माझ्या लक्षात आलं की ज्या नवी मुंबईला खरं म्हणजे आकार दिला दिबा पाटलांनी 95 गावांना, म्हणजे शिडको संपादित गावांना, त्या गावांमध्ये आमचं संपत असलेलं अस्तित्व ज्या दिबांनी साकार केलं, घरामध्ये करोडो अब्जो रुपयांचं पुनर्वसन पॅकेज दिलं आणि आमच्या समाजाला आज जी श्रीमंती दिसते, ती समृद्धी दिसते, ती दिबांमुळे आहे। तर मग ती समृद्धी आणि श्रीमंती दिबांच्या घरामध्ये अजूनही दिसत नाही, त्यांचा तो साधेपणा दिसतो आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचं ते हे आहे, फलित आहे दिबांच्या कुटुंबियांचं आणि दिबांचं। परंतु त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत की नाही हा पण विषय आहे, म्हणजे आम्ही त्यांचा परिवार, त्यांचं कुटुंब याच्याबद्दल कृतज्ञ आहोत की नाही ह्याचा पण प्रश्न तिथे गेल्यानंतर आपल्याला पडतो। कारण दिबांच्या आंदोलनातून अनेक मोठे मोठे ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टर झाले, बिल्डर झाले
अनेक दलाल आणि एजंट सुद्धा खूप श्रीमंत झाले आणि सामान्य माणसाला जो न्याय आहे तो दिबा पाटलांच्यामुळे मिळालेला आहे. परंतु आम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कमी पडतोय की काय असं मला वाटतं आणि म्हणून हा मी चर्चेला विषय घेतलेला आहे. अलीकडेच दिबा पाटील साहेबांच्या नामकरण आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घेतला आणि ते नामकरण आंदोलन संपूर्ण देशात आणि जगात एवढं गाजलं की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बाजूला करून दिबा पाटील यांचं नाव देण्याचं आंदोलन सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही यशस्वीपणे राबवलं. तरुणांचा यामध्ये मोठा सहभाग होता. या निमित्तानं आपल्या वडिलांचं नाव मागं घ्या अशी विनंती आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आणि त्यांनी सुद्धा आगरी कोळी कराडी भंडारी यांचं योगदान या भागामध्ये म्हणजे संपूर्ण विकासामध्ये मुंबईच्या विकासामध्ये जमिनींचा त्याग हा इथल्या भूमिपुत्रांचा आहे आणि त्या भूमिपुत्रांचे नेते लोकनेते दिबा पाटील आहेत आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे या आपल्या वडिलांचं नाव बाजूला सारून आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी नम्रपणे ते मागे घेतलं आणि दिबा पाटलांचं नाव दिलं. त्यांना मी धन्यवाद देतो आणि यासाठी सगळे म्हणजे शिवसेना पक्षातले सगळे नेते मला माहित आहे की बबनदादा पाटील आमच्या रायगड जिल्ह्याचे माजी सल्लागार किंवा संपर्क प्रमुख किंवा जिल्हा प्रमुखही असतील, ते अत्यंत सिनियर नेते आहेत. ते नंतर शिरीषदादा घरत रायगड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख, माझे मित्र योगेश तांडेल या सर्वांनी त्या दिवशी तरे साहेबांच्या बाजूने सगळ्यांनी मातोश्रीवर जाऊन आम्ही त्यांना विनंती केली आणि यांनी उद्धवजी ठाकरे यांनी तो निर्णय घेतला की माझ्या वडिलांचं नाव मागे घेतो. मी मुद्दामून उद्धव ठाकरेंचं यासाठी धन्यवाद देईन की प्रत्येकाला आपल्या पूर्वजांचा अभिमान असतो म्हणजे आणि त्या अभिमानाचाच विषय म्हणून सर्व पितरी अमावस्या साजरी केली जाते म्हणजे पितृपक्ष साजरा केला जातो आणि उद्धवजी ठाकरेंनी मन मोठं करून आपल्या वडिलांचं नाव मोठं मागे घेणं ही खूप मोठा त्याग आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर नव्या सरकारने देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही दिबा पाटलांचं नाव देतो, परंतु नाव मागे घेण्याला सुद्धा मन मोठं लागतं आणि म्हणून कुठल्याही पक्षाशी वैर न ठेवता या सर्व पक्षांचं म्हणजे अगोदरच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपच्या सदस्यांनी दिबा पाटलांचं नाव मिळावं म्हणून आंदोलन केलं आणि ह्या शिवसेना महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामधल्या स्पर्धेतून अत्यंत वैचारिक संघर्ष झाला, एकमेकांच्या मुलाखती आल्या आणि यातून दिबा पाटलांचं नाव ह्या विमानतळाला भेटलं. इथपर्यंतचा विजय खरोखर कौतुकास्पद आहे. त्यातल्या आंदोलनातल्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देईन. परंतु ही पण गोष्ट तितकीच सत्य आहे की आपण दिबा पाटलांचं नाव देण्यात यशस्वी झालो, परंतु दिबा पाटलांचं जे काम आहे, त्यांचे जे विचार आहेत या बाबतीत अपेक्षित साहित्य आज तरुणांपर्यंत गेलेलं नाही. खरं म्हणजे दिबा पाटलांवर 10-12 पुस्तकं इतक्यात यायला पाहिजे होती, एक दोन चित्रपट यायला पाहिजे आणि 1-2 पोवाडे आणि 1001 गाणी यायला पाहिजे आणि ही पोवाडा किंवा गाणी यांची कमतरता आहे जी आहे ती दिबा पाटलांचा विचार सांगणारी नाहीत असं माझं मत आहे. आणि म्हणून शाहीर संभाजी भगत म्हणजे महाराष्ट्रातले लोकप्रिय शाहीर संभाजी भगत यांना आम्ही दिबा पाटलांच्या घरी घेऊन गेलो आणि दिबा पाटील यांचं जीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये लक्षात आलेली गोष्ट अशी होती की दिबा पाटील हे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध या पुरोगामी आणि विचारवंत नेतृत्वाला आपले आदर्श मानत होते आणि त्यात दिबा पाटलांचा वैचारिक परिचय आहे की ज्यांनी देव नाकारला, स्वर्ग नाकारला, चमत्कार नाकारला, मृत्यूलोक नाकारला आणि जमिनीवरच्या माणसांसाठी जे मेलेली माणसं आहेत म्हणजे हुतात्मे झालेले 5 हुतात्मे त्यांचं जीवन म्हणजे त्यांचं रक्त वाया जाणार नाही आणि वाया जाऊ देणार नाही अशा प्रकारचं तत्वज्ञान मांडलं की त्या माणसांना आपल्या घरामध्ये जिथे आपल्या घरात देवांचे फोटो असतात तिथे दिबा पाटलांनी त्या 5 हुतात्म्यांचे फोटो लावलेत. याच्यावरून आपण समजून जा की दिबा पाटलांचा विचार हा आपल्या कार्यकर्त्यांना देवापेक्षा मोठा मान देणारा विचार आहे आणि म्हणूनच या अर्थाने दिबा पाटील हे आपले रक्ताचे नातेवाईक नसतील, परंतु आज आम्ही जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाने दिबा पाटलांना आम्ही आमचे आजोबा, आमचे पितामह आहेत असं मान्य केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचं नाव विमानतळ देण्याचा जो आग्रह आहे प्रत्येकजण आपल्या
बघा रस्त्याला नावं तुम्ही पाहिलीत किंवा घरांना नावं पाहिली, जो तो आपले कुठेतरी नातेवाईकांची नावं देतो, परंतु आम्ही सगळ्यांनी मन मोठं करून आणि हे नाव दिलं लोकनेते दिबा पाटील विमानतळाला. हा आमच्या समाजाचा विकसित असलेला स्वभाव आहे, म्हणजे मन मोठं होत चाललेलं आहे आपल्या समाजाच्या लोकांचं, आणि ही गोष्ट अत्यंत कौतुकास्पद आहे. आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये रस्त्याला किंवा चौकांना नावं देताना इथल्या भूमिपुत्रांची नावं फार कमी आहेत आणि बाकीच्या लोकांची नावं जास्त आहेत. मग ते आध्यात्मिक गुरु असतील, पंत संप्रदायांचे गुरु असतील, परंतु नवी मुंबईचं जरी तुम्ही विकास पाहिला तर दिबा पाटलांचं नाव तिथे खरं म्हणजे चौकांमध्ये किंवा रस्त्यांमध्ये कमी दिसतं आणि नवी मुंबईत सुद्धा कमी दिसतं. आपण हा आग्रह धरला नव्हता, परंतु कारण याचा आपल्याला विसर पडला होता. पण आज हे लक्षात आले लोकांच्या की नवी मुंबईचे जे सगळे तारणहार आहात की आम्हाला आज व्यवहारात, व्यवसायात, पुनर्वसनात पुढे आणणारे हे दिबा पाटील होते. या अर्थाने आपण उद्याचा जो दिवस आहे तो लोकनेते दिबा पाटील यांच्याबद्दल कृतज्ञतेचा दिवस म्हणून काही प्रमाणात साजरा केला पाहिजे. त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली पाहिजे आणि आपल्या घरी दिबा पाटलांचा फोटो असेल किंवा त्यांच्या काय आठवणी असतील त्या एकमेकांना सांगितल्या पाहिजेत. मुद्दामून मी जुन्या गोष्टींची आठवण करतो की मला आठवतं मी लहान असताना उद्याच्या दिवसाला आपण सर्व पितरी अमावस्या हा अगदी मराठीतला अस्सल मराठीतला किंवा प्रमाणित मराठीतला शब्द आहे, पण आपल्याकडे त्याला शब्द आहे कावकाव. म्हणजे आपल्या आजोबांना आपण जे काय द्यायचं असते ते कावळ्यांनी खाल्लं की ते पितरांनी खाल्लं असं समजतो आणि याच्याविषयी चित्रपट सुद्धा आलेला आहे आणि कावळा जर पिंडाना शिवला नाही तर काय होतं हे सगळं आपण पाहिलंय. परंतु हे सगळे कर्मकांडाचा भाग आहे. खरं म्हणजे अशा प्रकारे आई वडिलांना, आजी आजोबांना किंवा मृत व्यक्तींना जेवण म्हणजे कावळ्यांना जेवण दिलं की त्यांना मिळतं, ही खरी म्हणजे अंधश्रद्धा आहे. पण ह्यातला जो मूळ विचार आहे की मागच्या पिढीशी त्यांच्या उपकारांबद्दल आम्ही कृतज्ञ राहणं हा मूळ विचार आहे आणि म्हणून आपले सण, आपले उत्सव, आपल्या धार्मिक कल्पना यांची चिकित्सा करण्याचं काम स्वतः दिबा पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांची भाषणंही प्रसिद्ध होती. आणि आदरणीय एक माजी कामगार नेते श्याम म्हात्रे या चळवळीत असायचे आणि ते सांगायचे की दिबा पाटील एकलव्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बोलायचे, शंभुकावर अन्याय झाला रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये एकलव्यावर याच्यावर बोलायचे. याचाच अर्थ ते रामायण आणि महाभारत यांची चिकित्सा करणारे नेते होते. परंतु ही चर्चा आपल्या समाजात फार कमी झालेली आहे दिबा पाटलांविषयी. पण दिबा पाटलांचा विचार हा देव नाकारणारा देव माणूस अशी होते आणि म्हणून आकाशात देव पण नाहीत आणि स्वर्ग पण नाही. विमानांनी ज्यांनी प्रवास केलाय त्यांना माहित आहे की आकाशात अशा प्रकारचं कुठलीच कल्पना, या सगळ्या फेक गोष्टी आहेत. आणि ब्राह्मणांनी आपल्या स्वार्थासाठी सांगितलं आकाशात देव आहे, तो तुम्हाला बघतो, देवाला काय द्यायचं असेल आणि तुमच्या पूर्वजांना, मृत पूर्वजांना काय द्यायचं असेल ते आम्हाला द्या, मग आम्ही ते पोहोचवू, अशा प्रकारची भूमिकेतून प्रचंड मोठी लूट आपल्या समाजाची केलेली आहे. आणि म्हणून यातला ब्राह्मण जर बाहेर काढला तर आपलं नातं थेट आपल्या पूर्वजांशी जुळतं. आणि म्हणून लहान असताना मला आठवतं की अशा प्रकारचा कावकाव यायचा, तेव्हा आम्ही मासे पकडायला खाडीमध्ये जायचो आणि आपल्या आजोबांना काय आवडायचं असं विचारलं आजीला किंवा जुन्या नातेवाईकांना, ते सांगायचे त्यांना कोळंबी आवडायची, चिंबोरा आवडायचा किंवा जिताडा आवडायचा. आणि म्हणून मग त्यांना ते मच्छीचा जो प्रकार तो शोधून शोधून आपण घेऊन यायचो आणि तो कौलावर ठेवून मग खरं म्हणजे खायचे कावळे. पण त्या निमित्ताने आमच्या आजोबांना काय आठवत होतं, परवा आम्ही दिबा पाटलांच्या सुनबाईला विचारलं की दिबांना काय आवडायचं, तर त्यांनी सांगितलं जिताडा आवडायचा. म्हणजे आपल्या लोकांच्या आवडीनिवडी ह्या समुद्राशी निगडीत आणि नैसर्गिक होत्या. आम्ही कधीही शुद्ध शाकाहारी किंवा सात्विक नव्हतो. ज्या मातीत जन्मलो त्या मातीतले अन्न खाऊन आम्ही मोठे झालो. हा जरी फरक लक्षात घेतला तरी ब्राह्मणांची जी एंट्री आहे ह्या सगळ्या सणामध्ये ती अनैसर्गिक आहे आणि ती अनैसर्गिक एंट्री काढली तर आपण आपला नैसर्गिक स्वभाव घेऊन येतो. आणि याच ज्या ब्राह्मणांनी पितरांची पूजा असेल, श्राद्धविधी असतील किंवा लग्नविधी असतील यामध्ये एंट्री केली, परंतु याच ब्राह्मणांनी आपल्याला खोतीमध्ये जमिनींचा अधिकार नाकारला होता. आणि या ब्राह्मणांच्या विरोधात लढून नारायण नागू पाटील आणि दिबा पाटील यांनी आम्हाला कुळ कायदा दिला. चिरनेर जंगल सत्याग्रहाचा विषय तसाच आहे की आमचा पारंपरिक जो अधिकार आहे जंगलांचा तो सुद्धा देण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. मनुस्मृती दहन नावाचं मोठं आंदोलन रायगडमध्ये झालं. हे आंदोलन सुद्धा आमच्या स्त्रियांना, आम्हा ओबीसी एससी एसटी यांना मनुस्मृतीमध्ये शूद्र आणि कमी लेखलं होतं. हे सगळं ब्राह्मणांचं काम होतं आणि म्हणून तो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून काढला. आणि खोतीच्या आंदोलनामध्ये आगरी कोळ्यांना हे वास्तव कळलं की ब्राह्मण हे आमचे
शत्रू आहेत, हे कधीही मित्र नव्हते. ज्यांनी आम्हाला जमिनी नाकारल्या आणि 7 वर्ष उपाशी राहून शेती न पिकून आम्हाला संप ज्यांनी करायला लावला, त्यांना कधी आमची दया आली नाही. ते आमच्या पितरांना कधीच आम्ही दिलेलं दान पोहोचू शकत नाहीत. आणि हे वास्तव जर समजून घेतलं तर आपण दिबा पाटील साहेबांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो प्रकार आहे, आधुनिक पद्धतीने मी त्याच्यावर बोलणार आहे. आणि म्हणून दिबा पाटील यांच्याबद्दल आदर ज्या पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे होता तो सार्वजनिकरित्या आपल्याकडे झालेला आहे. आम्ही भाजपवाले असतील, काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीवाले असतील, शिवसेनावाले असतील, या सगळ्या पक्षाच्या लोकांनी आपापल्या पक्षाचा विचार बाजूला ठेवून की दिबा पाटीलच हे आमचे नेते आहेत हे प्रकर्षाने सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि म्हणूनच माननीय उद्धवजी ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीला माघार घेऊन दिबा पाटलांचं नाव विमानतळाला देण्याचा निर्णय घ्यावा लागला. आणि त्यानंतर आलेल्या आत्ता सरकारने म्हणजे फडणवीस आणि म्हणजे मराठा ब्राह्मणांचं सरकार आहे, फडणवीस आणि शिंदे यांना सुद्धा आगरी कोळ्यांचा उग्र अवतार पाहून दिबा पाटलांचं नाव द्यायचा निर्णय घ्यावा लागला. आणि मला विश्वास आहे की केंद्र सरकारला सुद्धा हे आपलं ऐकावं लागेल. कारण या मुंबईच्या सागरी पट्ट्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे मावळे म्हणून त्यांचं कर्तृत्व मोदी सरकार किंवा गृहमंत्री शहा यांना नाकारता येणार नाही. आणि त्यांनी असा नाकारायचा प्रयत्न केला तर फार मोठं किंमत त्यांना मोजावी लागेल. आणि म्हणूनच मुंबई गुजरातचे लोक मोदी आणि शहा घेणार किंवा भाजप घेणार अशा प्रकारच्या राजकीय हकाट्या पिटल्या जात आहेत. आणि त्यामध्ये मुंबई ही मराठी माणसाची आहे असं सगळेजण सांगतात, परंतु मराठी माणसामध्ये आगरी कोळी माळी भंडारी आतापर्यंत येत नव्हते. आणि दिबा पाटलांच्या आंदोलनाने इथे आगरी कोळी भंडारी कराडी ईस्ट इंडियन आदिवासी हे सागरपुत्र हे इथले मालक आहेत हे पहिल्यांदा जगाला कळलं. त्यामुळे आत्ता मुंबई घेण्याची हिंमत मला वाटतं देशामध्ये कुठल्याच राजकीय पक्षाकडे नाही. कारण का मुंबईचे आम्ही भूमिपुत्र आहोत हे आम्ही या आंदोलनामुळे सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून दिबा पाटलांबद्दल उद्या कृतज्ञता कशी व्यक्त करायची आहे याच्यावर मी आता खरं म्हणजे बोलणार आहे. आणि म्हणून तरुणांसाठी हे माझं बोलणं आहे. वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्यासाठी पण आहे. वयोवृद्धांशी आपण कसं वागलं पाहिजे याच्याविषयी पण हा विषय आहे. आणि म्हणून इतिहासातली एक गोष्ट आहे की एक असं राज्य होतं, त्या राज्याचं नाव मी ते सांगत नाही. ते राज्य एका राजाला जिंकायचं होतं आणि म्हणून ते एकविरा पुत्र भगवान बुद्धांकडे जातात तो राजा आणि सांगतात की ते राज्य आम्हाला जिंकायचं, त्यांच्यावर हल्ला करायचा आहे, तर काय करायचं. तेव्हा ते भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की त्या राज्यातले लोक त्या घरातल्या स्त्रियांचा आदर करतात का, त्या राज्यातले लोक वयोवृद्धांचा आदर करतात का आणि लहान मुलांची काळजी घेतात का, ते नेहमी एकत्र येतात का, एकत्र येऊन एक विचार करतात का आणि एक मताने निर्णय घेऊन झालेल्या निर्णयावर अंमलबजावणी करतात का. असं जर असेल त्या राज्यामध्ये तर त्या राज्याचा पराभव कोणी करू शकत नाही. आणि आज ठाणे रायगड पालघर मुंबईमध्ये अशी स्थिती आलेली आहे की आमचा पराभव कोणी करू शकणार नाही. याचं शास्त्रीय कारण असं आहे की इथले लोक लग्नामध्ये हुंडा घेत नाहीत, स्त्रियांचा आदर करतात, अर्थव्यवस्था स्त्रियांकडे आहे. त्याचप्रमाणे आम्ही सगळ्या वयोवृद्धांची काळजी घेतो. आणि काळजी घेत असताना दिबा पाटलांच्यामुळे आपल्यात पूर्वी नसलेली एक गोष्ट समोर आलेली आहे की आम्ही एकत्र येतो, एकत्र विचार करतो, एकत्र आंदोलन करतो आणि पक्षीय मतभेद विसरून आंदोलन करतो. मग शिवसेना असेल, भाजप असेल, हे दोन्ही गटातले कार्यकर्ते दिबांसाठी एकत्र आले आणि एकमताने आम्ही हा निर्णय घेतला. या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि रोज जर असंच आम्ही जगत राहिलो तर निश्चितपणे या मुंबई ठाणे रायगड पालघर या MMRD क्षेत्रामध्ये आपला पराभव करण्याची कोणाची हिंमत नाही, आपलं अस्तित्व कोणी नाकारू शकणार नाही. आणि म्हणूनच ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. हे सगळे भगवान बुद्धांनी सांगितलेले मार्ग आपल्या जीवनामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. आणि म्हणून या घटनेचा उद्याच्या दिवसाचा विचार करून मी तरुणांना विनंती करेन की आपण जिथे असाल तिथून दिबा पाटलांबद्दल फोटो लावून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. आणि हा जो एकत्रित फोटो आहे दिबांचा, त्यांची पत्नी आणि दिबांच्या सोबत, हा फोटो जर मिळाला तर उत्तम आहे. कारण आपण पितृपक्ष हा विचार ब्राह्मणांचा आहे, कारण ते स्त्रियांना मानत नाही, स्त्रियांना कमी लेखतात. आपण मात्र मातृसत्ताक आहोत आणि मातृ आणि पितृ या दोघांना मानतो. आणि म्हणून तरुणांनी खरं म्हणजे ह्याच्यामध्ये उद्याच्या दिवशी काय श्राद्ध अर्पण करणं किंवा जेवण अर्पण करणं अशा प्रकारची कृतज्ञता व्यक्त करायला मी कधीच सांगणार नाही. तर ती वैचारिक अर्थाने अशी आहे की ज्या दिबा पाटलांनी 12.5% आम्हाला दिले आणि 12.5%चे आंदोलनामध्ये 5 लोक हुतात्मे झाले, म्हणजे त्यांचं रक्त सांडलं. काही आता स्त्रियांना गोळ्या लागल्या पहिल्यांदा आणि काही जखमी झाले.
यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञ झालो पाहिजे. हे जे 5 हुतात्मे आहेत त्यांचे फोटो फक्त दिबांच्याच घरात आहेत, इतरांच्या घरात नाही. तर ते 5 फोटो आम्ही मिळवले पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल सुद्धा 5 हुतात्म्यांच्या आम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरी कृतज्ञता आहे आंदोलनाची. ती आंदोलनाची कृतज्ञता आपल्याला महत्वाची आहे की दिबा पाटील किंवा आपले जे जुने लोक आहे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे नक्की काय. मला आठवतं मी साध्याई परिवारात काम करायचो साधारणपणे 1990 ते 94 या काळात कोपरी गावात राहायचो. त्यावेळी तिथले मोतीराम भाऊ असतील किंवा परशुराम ठाकूर असतील किंवा गणेश भोईरे सगळे स्वाध्यायी लोक आम्ही एकत्र बसायचो आणि त्यावेळी त्या प्रवचनात पांडुरंग शास्त्री आठवले प्रवचन करताना सांगायचे की पूर्वजांची परंपरा राखणं म्हणजे काय. म्हणजे त्यांनी गमतीने उदाहरण दिलं होतं की समजा आपले आजोबा जर दिवसाला जर 40 विड्या ओढत असतील तर त्यांच्या नातवाने काय 400 विड्या ओढायच्या ही काय परंपरेचं अनुकरण झालं का. तर तसं नाही. तर विड्या ओढणं म्हणजे धूम्रपान करणं. ते विड्या ओढणं सोडलं पाहिजे. मग एखाद्याचा आजोबा 4 बाटल्या दारू पित असेल तर आम्ही काय 40 बाटल्या प्यायच्या का. नाही. तर ते अशा चुकीच्या ज्या परंपरा असतील आजोबांच्या किंवा पूर्वजांच्या आम्ही सोडून दिल्या पाहिजे आणि चांगल्याचं अनुकरण केलं पाहिजे. तसं दिबांचं अनुकरण करणं म्हणजे दिबांनी समाजासाठी लढण्याचा आदर्श आम्हाला दिला. तो आदर्श इतका मोठा आहे की तो आम्हाला कळला नाही. आम्ही दिबा पाटलांना फक्त 12.5% नेते असंच त्यांचा परिचय दिला. परंतु 12.5% कायदा पूर्वीच्या 1894च्या भूसंपादन कायद्यात जमिनी बदल्यात जमीन असं नव्हता. त्याचा पायंडा लोकनेते दिबा पाटील यांनी पाडला आणि या देशाला पूर्ण नवीन कायदा दिला आणि या नवीन कायद्याची निर्मिती आपल्याला माहित आहे भूसंपादन कायदा 2013 मध्ये झाली आणि म्हणूनच लोकसभेत जाणारे 2 वेळा लोकसभेत जाणारे 4 वेळा विधानसभेत जाणारे दिबा पाटील हे कायद्याच्या निर्मिती करणारे नेते होते. आता कुठल्याही आमदारांनी कुठल्याही खासदारांनी आमच्या सांगावं की मग ते कपिल पाटील आता खासदार आहेत आणि आमदार सुद्धा आपल्याकडे भरपूर आहेत. त्या सगळ्यांची नावं मी घेत नाही. पण त्यांनी नवीन कायदा इथल्या भूमिपुत्रांसाठी केला असेल विधानसभेमध्ये ठराव घेऊन तर त्यांनी सांगावं. कारण दिबा पाटलांचं अनुकरण करण्यात आपले नेते राजकीय नेते आमदार आणि खासदार विधान परिषद सदस्य कमी पडतात. ते नवीन कायद्याचं राहिलं बाजूला ते सुद्धा प्रश्न सुद्धा विचारत नाहीत आणि म्हणून सामाजिक चळवळी चालवणाऱ्या लोकांची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून विमानतळामध्ये आगरी कोळी कराडी संघटना जी आहे रुपेश धुमाळ प्रेम पाटील किंवा चेतन डाऊर या लोकांची ती किरण पवार यांची ही संघटना अत्यंत महत्वाची. त्या पद्धतीने आगरी कोळी फाउंडेशन आहे नवी मुंबईतलं आणि अनेक ठाणे जिल्ह्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या संघटना आहेत. यांच्यासाठी दिबा पाटील यांचं सिडको विरुद्ध संघर्ष करण्याचा जो आदर्श आहे तो तरुणांनी घेतला पाहिजे. आपले आमदार खासदार आपलं पुनर्वसन करतील यावर विसंबून राहण्यात काहीच अर्थ नाही आणि दिबा पाटलांनी दिलेला तो आदर्श आहे. ही जी 12.5% योजना आहे ही दिबा पाटील हयात असेपर्यंत सिडकोनी पूर्ण केली नाही किंवा महाराष्ट्र शासनाने पूर्ण केली नाही. याचा दुसरा अर्थ असा आहे की दिबा पाटलांच्या आंदोलनावर गोळीबार करणारे वसंतदादा पाटील हे मराठा मुख्यमंत्री 1 डझनापेक्षा मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आणि तेवढेच म्हणजे ब्राह्मण आणि मराठा मुख्यमंत्री झाले आणि या लोकांनी आमच्यावर अन्याय केला. कुळ कायद्याचं खोती विरुद्धचं आंदोलन आहे ते सुद्धा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य उच्चवर्णीय लोकांच्या विरोधात होतं आणि त्या कुळ कायद्याची अंमलबजावणी सुद्धा नारायण नागू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत झालेली नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू यांना आम्ही आमचे महान असे पूर्वज मानत असू तर त्यांना सुद्धा आदरांजली वाहताना कोकणामध्ये कुळ कायद्याच्या अंमलबजावणीचं आंदोलन तरुणांनी केलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच पद्धतीने दिबा पाटलांना जर आदरांजली किंवा श्रद्धांजली किंवा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर 12.5% राहिलेल्या पुनर्वसन फायली ताबडतोब आपल्याला पूर्ण करायला लावणं हे आपलं काम आहे सिडकोमध्ये आणि हे आपण केलं पाहिजे असं मला वाटतं आणि जास्त वेळ न लावता म्हणजे 2013 मध्ये साधारणपणे दिबा पाटील साहेबांचा मृत्यू झालाय. आता त्याला वर्ष खूप व्हायला लागली आणि हा उशीर म्हणजेच आम्ही दिबा पाटलांची 12.5% योजना विसरलेली आहोत याचं प्रतीक आहे. मला माहित आहे अजून नियाज खाते नावाचं एक मुस्लिम खाते आहे त्याचे भूखंड आपल्या लोकांना मिळाले नाहीत. ट्रस्टचे भूखंड मिळालेले नाहीत आणि ही जी योजना आहे 12.5% हे पूर्ण करायला लावणं ह्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आणि महसूल मंत्र्यांना हे आपलं काम आहे. यासाठी सरकारमधल्या लोकांनी भांडलं पाहिजे आणि अप्रत्यक्षपणे आपण रस्त्यावरची आंदोलनं केली पाहिजेत. ही दिबांप्रती कृतज्ञता आहे असं मला वाटतं. याच पद्धतीने नवी मुंबई विमानतळाचा भूसंपादन साधारणपणे 2013ला झालं. म्हणजे दिबा पाटीलांचा मृत्यू आणि हे विमानतळ एकाच वेळी आले कारण दिबा पाटील यांचा धाक सिडकोला आणि महाराष्ट्र शासनाला होता आणि याचमुळे दिबा पाटलांच्या मृत्यूची वाट सिडको पाहत होती आणि यांनी सप्टेंबर 2013चा निकष लावून
हे आंदोलन, हे जे आहे भूसंपादन विमानतळाचं केलं ते सुद्धा जबरदस्तीचं आहे. तिथे कोणी माणसं मेली नसतील तर तरी आपल्याला माहित आहे की विमानतळातल्या अनेक गावांवर अन्याय अत्याचार या सिडकोनी केलेले आहेत, पोलिसांनी केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला माहित आहे की विमानतळातले एक गाव आहे, कारण म्हणजे त्यांचं नाव मी आता विसरलो, चिंचपाडा गाव माहित आहे, पण आतलं जे गाव आहे त्या गावाच्या महिलांवर खूप मोठे अन्याय अत्याचार झाले, पोलिसांनी मारलं आणि जबरदस्तीने त्यांना गावाच्या बाहेर काढलेलं आहे. आणि हे जे नवी मुंबई विमानतळाचं जे सिडकोचं भूसंपादन आहे हे आपल्या लोकांची फसवणूक केलेली आहे. खरं म्हणजे दिबा पाटील असते तर अशी फसवणूक झाली नसती. त्या विमानतळाच्या भूसंपादनामध्ये भूसंपादन कायदा 2013चा होता. त्यामध्ये मच्छीमारांचं पुनर्वसन होतं, त्यामध्ये घरांचं पुनर्वसन होतं, त्यामध्ये गावठाणांचं पुनर्वसन होतं. परंतु हा कायदा धाब्यावर बसून 22.5% फसवं पॅकेज आणलं गेलं. या पॅकेजमध्ये तरुणांना नोकऱ्या नाहीत. दिबा पाटील असताना आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त सिडकोमध्ये सुद्धा कामाला लागले आणि सिडकोमध्ये आज आपली बलाढ्य युनियन आहे. पूर्ण महाराष्ट्रात नसेल अशी ओबीसीची युनियन सिडकोमध्ये आहे, एससी एसटीची युनियन आहे आणि त्याचं कारण लोकनेते दिबा पाटील यांचं न्यायाचं आंदोलन. आणि या विमानतळाच्या प्रकल्पामध्ये पुनर्वसन आपलं अजूनही झालेलं नाही. अनेक लोकांना घरं भेटलेली नाहीत, मच्छीमारांना भेटली नाहीत. याविषयी खरं म्हणजे आंदोलनाची स्थिती आजही आहे. परंतु नामांतर आंदोलनामध्ये विमानतळातल्या प्रकल्पग्रस्तांवर झालेला अन्याय आम्ही विसरून गेलेलो आहोत आणि म्हणून हे आंदोलन तरुणांनी आता चालावं, ही दिबा पाटलांना आदरांजली असं मला वाटतं. मच्छीमारांचा जो प्रश्न आहे तो आपल्याला माहित आहे की आगरी, कोळी, कराडी, भंडारी या सगळ्या मच्छीमार जाती आहेत. फक्त कोळी लोक मच्छीमारी करतात असं नाही, तर खाड्यांमध्ये आगरी लोक 6 महिने मच्छीमारी करतात, 6 महिने शेती करतात. भंडारी लोकांचं पण तेच आहे, कराडी लोकांचं पण तेच आहे. परंतु पूर्णवेळ मच्छीमारी हे कोळी बांधव करतात. म्हणून कोळी बांधवांच्या पाठीमागे या सगळ्या मच्छीमार सागरपत्रांनी उभं राहून पुन्हा एकदा मच्छीमारांचं पुनर्वसन सिडकोने नाकारलेलं आहे आणि कोस्टल रोड प्रकल्पामध्ये मच्छी मिळत नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट म्हणून आपले रस्ते वाहतूक जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी करतात आणि आपल्या विरोधात हे ब्राह्मणी स्टेटमेंट आहे आणि त्यांना दाखवून दिलं पाहिजे की समुद्रात मासे मिळतात म्हणूनच बोटी किनाऱ्यावर आहेत आणि या मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी उतरावं अशी माझी इच्छा आहे. तिसरा प्रश्न इथे मी घेईन की चौथा प्रश्न घेईन की गावठाणाचा प्रश्न. दिबा पाटलांच्या काळामध्ये सिडकोनी जमीन संपादन केली आणि सगळी जमीन घेतली आणि आम्ही नवीन शहराची निर्मिती करतो असं सांगितलं. परंतु यामध्ये गावठाणाचं कोणतं नियोजन सिडकोनी केलं नाही आणि म्हणून सिडको ही अशी अपयशी कंपनी आहे किंवा महाराष्ट्र शासन यात अपयशी ठरलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांचं पुनर्वसन 12.5% योजना आज नाही, विमानतळाची 22% योजना सुद्धा नीट राबवली नाही, मच्छीमारांचं नाही. त्याच पद्धतीनं गावांचं काय हा मोठा प्रश्न आहे आणि सिडको जर शहर निर्मिती करते किंवा आपलं केंद्र सरकार राज्य सरकार अभिमानाने सिडकोचं गौरव करते, पण सिडकोला गावठाणांचा विकास आणि गावठाणांचं डेव्हलपमेंट गावठाणांचं नियोजन जमलेलं नाही आणि म्हणून तरुणांनी या प्रश्नावर गावठाण प्रश्नावर जमीन मालकी हक्कावर काम केलं पाहिजे. ज्या एकनाथ शिंदेंनी सांगितलं की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव विमानतळाला देऊ आणि हे जे मराठा राजकारण इथे केलं त्याच पद्धतीने आणखी एक निर्णय घेतला की इथली सगळी गावठाणं आम्ही भाडेपट्ट्याने देऊ. परंतु कुठलाच राजकीय पक्ष यावर बोलत नाही आणि म्हणून मला माहित आहे की बबनदादा पाटील शिरीषदादा घरत यांनी मला सांगितलं की आपण मातोश्रीवर चालावे आणि तिथे माननीय मुख्यमंत्र्यांना दिबा पाटील म्हणजे काय सांगावं. त्यावेळी मी केवळ दिबा पाटील साहेबांचं नाव देणं अशी एवढीच आमची मागणी नाही, तर आमची जेवढी 4 जिल्ह्यातली गावठाणं आहेत त्या गावठाणांना जमीन मालकी हक्काने मिळावीत, आमच्या वापरातल्या जागा सार्वजनिक जागा मालकी हक्काने मिळावीत आणि आम्हाला स्वयंविकासाचा अधिकार मिळावा अशी पण मागणी मी माननीय उद्धवजींकडे केली होती. आताच्या मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आम्ही मागणी केली पाहिजे, कारण आता जे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत यांनीच भाडे कराराचा विषय आणला आणि हे मुख्यमंत्री हे एसआरए आणि बिल्डर समर्थक आहेत, बिल्डरांसाठी काम करणारे ते सगळ्यांना माहित आहे. आणि शिवसेनेने सुद्धा मागच्या काळात सायन कोळीवाडा तोडलेला आहे, तिथली 600-700 घरं तोडली आहेत आणि आता सुद्धा वर्सोवामध्ये किंवा शिवडीमध्ये कोळीवाड्यांची घरं तुटतायत कुठलीही नोटीस न देता. आणि ही गोष्ट माननीय उद्धवजींसमोर मी त्यावेळी मांडली आणि आता जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना सुद्धा आपल्याला हे आंदोलन करून सांगावं लागेल. राहिला प्रश्न महापालिकांचा. आता पूर्वीच्या ग्रामपंचायती होत्या आणि ग्रामपंचायत असताना महानगरपालिका नव्याने जन्माला आल्या आणि आपल्याला माहित आहे की नवी मुंबई महानगरपालिका झाली साधारणपणे 1990, 91, 92 या पिरियडमध्ये ती झाली. नंतर आता पनवेल महानगरपालिका झाली, ठाण्याची झाली आणि या महानगरपालिका झाल्यानंतर या महानगरपालिकांनी काय केलं असेल तर जमीन मात्र इथली आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांची घेतली. परंतु
त्यांच्या गावठाणाचा अधिकार देण्याचा कधी विषय केला नाही. आता आपल्याला माहित आहे नगरविकास खातं म्हणजे सिडको ही नगरविकास खात्याकडे आहे. तिथल्या जमिनी लुटण्यासाठीच महाराष्ट्राचं राज्य चालतं किंवा शासन चालतं. त्यामध्ये ब्राह्मण, मराठा, वैश्य किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या जाती आहेत. कुळ कायद्यापासून त्यांच्याशी आमचा संघर्ष चालू आहे. म्हणजे 1932 स्वातंत्र्यपूर्व काळापासून बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागूंनी हा संघर्ष उभा केलाय. दिवा पाटील, दत्ता पाटील यांनी तो संघर्ष पुढे चालवला. परंतु नव्याने महानगरपालिकांमध्ये सगळ्या महानगरपालिका जे नगरसेवक झाले त्यांना आपलं कर्तव्य कळलं नाही किंवा त्यांना कोणी सांगितलं नाही. म्हणजे तुम्ही जर पाहिलं म्हणजे महानगरपालिकेचा कायदा पाहिलात तर महानगरपालिकेने तिथली जी मूळ गाव आहेत, गावठाण आहेत, यांचे अधिकार जतन करायला सांगितलं आणि त्यासाठी जो कायदा आहे तो गावठाणाचा कायदा आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिका इंग्रजांनी केली असल्याने ती कितीही मोठी झाली तरी तिथले कोळीवाड्यांचं अस्तित्व कायम राहणार, ते काय संपू शकत नाही. कोळीवाड्यांचा विकास स्वतःच्या पद्धतीने व्हावा आणि म्हणून गावठाण हक्क कायदा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. त्या गावठाण हक्क कायद्याअंतर्गत गावांचं सीमांकन झाल्याशिवाय महानगरपालिका होऊ नये असा नियम आहे. परंतु आपले नगरसेवक झालेले लोक म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नेते आहेत, यांनी कधी तो विषय घेतला नाही. ह्याच्यापूर्वी जे सरपंच होते त्यांनी सुद्धा ग्रामपंचायत अधिनियम वाचला नाही. त्यांनी आपल्या गावाचं मूळ गावठाणाने विस्तारित गावठाण केलं नाही. आणि याच्यावर मी बोललो, बऱ्याच लोकांना राग येतो की जे सगळे सरपंच आहेत हे यामध्ये दोषी आहेत आणि या सरपंचांनी केलेल्या घोडचुका नंतर महानगरपालिका मधल्या नगरसेवकांनी पण केलेल्या आहेत. म्हणजे जे कोणी माजी नगरसेवक आहेत त्यांनी हा विषय समजून घ्यावा, वाईट वाटून घेऊ नये. माझ्याकडून पण जर चुका झाल्या असतील आपण सांगितल्या तर मी मान्य करेन, परंतु आपल्याकडून झालेल्या चुका आहेत त्या आपण मान्य केल्या पाहिजेत. आणि मूळ गावठाण अधिक वाढलेली विस्तारित गावठाण याचं जे मोजमाप आहे, त्याचं सीमांकन आहे, हे गाव कमिटी करून आम्ही केलं पाहिजे. सरकार ते करणार नाही. कारण एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस हे आमचे मित्र कधीच नव्हते, कधीच राहणार नाही. हे आमच्या विषयी दयेने वागणार नाहीत. हा भारताचा इतिहास आहे आणि म्हणून भारताच्या इतिहासामध्ये आमचे शत्रू इंग्रज, पोर्तुगीज, मोगल हे कधीच नव्हते. तर आमचे शत्रू हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हेच होते, आत्ता आहेत आणि उद्या राहतील. ही गोष्ट आमच्या दिबा पाटलांना जे जे मानतात त्यांनी समजून घ्यावी. मी बोलतोय तोच दिबा पाटलांचा विचार होता हे आपण तपासून पाहावं. आणि म्हणून दिबा पाटलांना एवढा मोठा संघर्ष करावा लागला. त्यांचा जो रक्ताने माखलेला जो शर्ट आहे त्याचं कारण हे आहे की या ज्या वसंतदादा पाटलांना कोणत्याही परिस्थितीमध्ये या जमिनी ताब्यात घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी त्यांनी आमचे 5 बळी दिले. खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड जसं पंजाबमध्ये झालं तशाच प्रकारचा एकतर्फी गोळीबार आमच्यावर जो झालेला आहे याचा विसर आम्ही पडू देता कामा नये. जे 12.5% घरामध्ये राहतात किंवा 12.5% पुनर्वसन ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी उद्याच्या दिवशी लक्षात ठेवलं पाहिजे की आमच्या लोकांचं रक्त सांडून हे वैभव आलंय, याची किंमत पैशामध्ये करता येणार नाही. आणि अशा प्रकारच्या घरात आम्ही राहत असू तर दिबा पाटलांचा फोटो आमच्या घरात असला पाहिजे. उद्या त्यांना आम्ही आदरांजली वाहिली पाहिजे. जसे आमचे आजी आजोबा तसेच दिबा पाटील आणि दिबा पाटील यांच्या पत्नी आहेत, हे सुद्धा आमचे नवी मुंबईकर आणि 4 जिल्ह्यांचे खरं म्हणजे आमच्यासाठी रक्त त्यागलेले म्हणजे रक्ताचे नातेवाईक आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की पालिकेमध्ये आमच्या लोकांनी ही जी घोडचूक केलेली आहे ही घोडचूक फार मोठी आहे. आणि मग ते मागचे ग्रामपंचायत मधले सरपंच असतील आणि आताचे नगरसेवक आहेत हे रोज करतात. अजूनही वेळ गेलेली नाही. मुंबई महापालिकेमध्ये अशा प्रकारचं सीमांकन झालं नव्हतं आणि म्हणून कोळीवाड्यामध्ये गाव कमिट्या करून ते सीमांकन करावं असा आग्रह मी स्वतः धरला होता. परंतु या सीमांकनाची गरज नाही, सरकार मोजेल असे नवी मुंबईतल्या काही संघटना पण बोलले आणि मुंबईतले जे बिल्डर धारजीन लोक त्यांनी बोलले आणि त्यामुळे मुंबईतलं सीमांकन हे होऊ शकलं नाही. सरकार हे आमचं शत्रू आहे हे मी 1000 वेळा सांगितलं तरी लोकांना कळलं नाही. आणि सरकार हे आमचं शत्रू आहे हे मी आता पुन्हा सांगतो. याचं कारण दिबा पाटलांचं सरकार हे शत्रू नसतं. कारण म्हणजे ते विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्राचे, तरी सुद्धा वसंतदादा पाटलांनी त्यांच्या आंदोलनावर गोळ्या घातल्या. यावरून तरी समजून जा दिबांचं रक्त ज्या सरकारने घेतलंय ते आमचं मित्र असूच शकत नाही. आणि म्हणून मी असं म्हणत नाही की आपण त्यांच्याशी शत्रूसारखं वागलं पाहिजे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही 2 महत्वाची नाती आहेत की सत्ताधारी पक्ष असेल तर विरोधी पक्ष असला पाहिजे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे शत्रुत्व घेऊन चालावं असं माझं म्हणणं नाही. परंतु आमच्यावर जर अन्याय होत असेल तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही लढलं पाहिजे. आयुष्य विरोधी पक्षात घातलेले दिबा पाटील सत्ताधारी पक्षातल्या आजच्या लोकांसारखे श्रीमंत झाले नाहीत. म्हणजे आज अनेक लोक पक्षांतर करतात. आपल्या लोकांनी बऱ्यापैकी भाजपमध्ये पक्षांतर केलेलं आहे किंवा भाजपमध्ये गेलेलं आहे. त्याचं कारण आहे की सत्ताधारी पक्षामध्ये सत्तेचा चांगला अनुभव चाकता येतो. पण दिबा पाटलांनी विरोधी पक्ष म्हणून काम केलं म्हणून त्यांना वैभव कमी पडला असेल, त्यांच्याकडे 4 कोटीची गाडी आली नसेल, बंगला नसेल, एसी नसेल, आजही त्यांची मुलं साधेपणाने राहतात. पण
त्यांनी जे शील, कीर्ती आणि समाजाप्रती जो आदर कमवलेला आहे तो कुठल्याच आताच्या नेत्यांना कमवता आला नाही. आणि म्हणून दिबा पाटील हे आज आदरणीय ठरले किंवा उद्याच्या दिवशी त्यांची आठवण काढावी एवढे मोठे आमचे पूर्वज ठरलेले आहेत. आणि येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा दिबा पाटलांची आठवण काढल्याशिवाय दिवस जाणार आहे का, त्यांच्यामुळेच इथलं आपलं अस्तित्व आहे. आणि म्हणून आताचे जे आमदार खासदार आहेत त्यांनी तर मोठ्या प्रमाणात दिबा पाटलांना आदरयुक्त आदरांजली वाहिली पाहिजे. आणि दिबा पाटलांची 12.5% योजना असेल, विमानतळाचं पुनर्वसन असेल, मच्छीमारांचं पुनर्वसन असेल, गावठाण विस्तार योजना असतील, हे आताचे आमदार खासदार आणि आजी माजी आमदार यांचं आद्य कर्तव्य आहे. मला अभिमान वाटतो की पंचायत राज हे केंद्रीय खातं मिळालेले कपिल पाटील खासदार यांच्याविषयी मी आदराने उल्लेख करेन की असं लोक सांगतात की दिबा पाटलांच्या आंदोलनाचा धसका मोदी आणि शहा यांनी घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की इथला जो आगरी कोळी कराडी समाज आहे याच्यावर महाराष्ट्राने खूप अन्याय केलाय. म्हणजे महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांनी महाराष्ट्रातल्या आगरी कोळ्यांना मंत्रालय आमच्या मुंबईत असून आमचा मुख्यमंत्री कधी केला नाही, आमचा गृहमंत्री कधी केला नाही, आमचा महसूल मंत्री केला नाही, पण जमिनीचा सगळ्यात जास्त पैसा खाल्लेला आहे तो मुंबईच्या जमिनींचा. खरं म्हणजे हे महसूल मंत्री पद आमच्याकडे यायला पाहिजे होतं, परंतु ते आलं नाही. ते पुन्हा पुन्हा नगर जिल्ह्याकडे जाते आणि हे शोषण आहे खरं म्हणजे मुंबईचं. तर या आमदार खासदारांनी आमच्या लक्षात घेतलं पाहिजे की दिबा पाटील नेहमी विरोधी पक्षात राहिले याचं कारणच होतं की हे सत्ताधारी जाते आहेत, हे आमच्या जमिनी लुटणं, जमिनी विकणं हे धंदे करायचे आणि म्हणून यांना विरोध केला पाहिजे. तर यांच्या पक्षात जाऊन ते बोलता येणार नाही आणि म्हणून विरोधी पक्षात राहिले. म्हणून दिबा पाटलांचा जो आदर्श आहे हा आत्ताच्या आमदार खासदारांनी घ्यावा आणि ताबडतोब पत्र लिहावी. कपिल पाटील यांची एक मी युट्यूब पोस्ट पाहिली आणि माझ्या लक्षात आलं की 2016-17ला खरं म्हणजे गावठाण विस्तारावर मुंबईतून वरळीला आंदोलन केल्यानंतर कळंबोलीच्या गावठाणाची एक क्लिप सागर राजे यांनी मुलाखत घेतली आणि ती खूप व्हायरल झाली आणि पूर्ण महाराष्ट्रात ती गेली. आणि त्यावेळी आम्ही सांगितलं की मूळ गावठाण अधिक विस्तारित गावठाण असं गावठाण आमचं आहे. म्हणजे कळंबोलीचं गावठाण हे 2 एकर आहे आणि वाढलेलं 32 एकर आहे. शिडको म्हणत होती 32 एकर हे अनधिकृत बांधकाम आहे आणि तुमचं 2 एकरच गावठाण आहे. तर हा जो मूर्खपणा प्रशासन करते, म्हणजे जिल्हाधिकारी करतात, तिथले तहसीलदार करतात, इथले प्रांत अधिकारी करतात, हे सगळे महाराष्ट्रातल्या लोकांना माहित आहे की सगळी गावं महाराष्ट्रातली वाढलेली आहेत आणि कळंबोलीवरून 2 एकर आणि 32 एकर हे जर प्रमाण पाहिलं ही फार मोठी वाढ आहे आणि या वाढीला विस्तारित गावठाण म्हणावं असं आपण त्यावेळी म्हणणं मांडलं. आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये गावठाण विस्तार चळवळ चाललेली आहे. आज मला वाटते उरणमध्ये अशा प्रकारची गावठाण विस्तार सभा उरणच्या लोकांनी लावलेली आहे. मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन पण करतो, परंतु प्रत्येक गावात अशी सभा लागायला पाहिजे आणि प्रत्येक गावाने गाव कमिटी करून आपली गावं मोजली पाहिजे. आता ही गोष्ट खासदार कपिल पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितली. त्यांनी म्हटलं की मूळ गावठाणच नाही, म्हणजे जे सर्वे चालू आहेत मुंबईत, नवी मुंबईत, ते फक्त मूळ गावठाणांचे सर्वे शासन करते किंवा ड्रोन सर्वे करते. सर्वे तुम्हाला विस्तारित गावठाणाचा केला पाहिजे आणि विस्तारित गावठाणाचा सर्वे करत असताना राहणाऱ्या गावकऱ्यांच्या कमिटीला घेऊन तो केला पाहिजे. तुम्ही ठरवू शकत नाही सरकारी अधिकारी, कारण सरकारी अधिकारी मग जिल्हाधिकारी असतील किंवा सिडकोचे अधिकारी असतील किंवा पालिकेचे हे सगळे व्यापारी आहेत, ते बिल्डरांना विकले गेलेले आहेत. आणि सिडको सुद्धा गावठाणाच्या चळवळीच्या विरोधात असताना आपण गाव कमिट्या केल्या पाहिजे. परंतु आपण पाहतो की मागच्या एका सभेमध्ये रामशेठ ठाकूर यांनी सुद्धा आगरी कोळी भवनमध्ये हे मान्य केलं की भाड्याने दिलेल्या जमिनी जो एकनाथ शिंदेचा निर्णय याला आम्ही विरोध करू. खरं म्हणजे माझ्या हातातून माईक त्यांनी घेतला आणि सांगितलं की पाटील साहेब तुमचा हा विषय मला मान्य आहे आणि मी गावठाणावर काम करायला तयार आहे आणि दिबा पाटील नामकरण समिती यापुढे गावठाणावर काम करेल असं त्यांनी जाहीर केलं. परंतु खूप मोठी माणसं आहेत, त्यांना प्रत्येक गावात जाणं शक्य नाही. परंतु त्यांना जर जमत नसेल त्यांनी इतरांना प्रोत्साहन द्यावं आणि ती चळवळ चालू करावी. कपिल पाटील यांनी सुद्धा विस्तारित गावठाणाचा अधिकार इथल्या ग्रामस्थांचा मान्य केला. परंतु तुम्ही खासदार आहात, सरकारकडे प्रचंड पैसा आहे, इथल्या गावांना गाव कमिट्या करणं, त्यांचं गावं मोजणं, त्याचा सर्वे करणं, फिजिकल सर्वे करणं, यासाठी आपण मंत्री असताना मदत केली पाहिजे. मी असं म्हणत नाही की जे आता ईडी लागते फ्रॉड केले पाहिजे असं नाही, परंतु चांगलं काम आहे ते सरकारने केलं तर केंद्र सरकारला त्याचा फायदा होईल, राज्य सरकारला फायदा होईल. भारतीय जनता पार्टी यांनी हा अत्यंत क्रांतिकारी निर्णय आहे तो या मुंबई परिसरात करावा, कारण इथे सिडको फसलेली आहे, MMRD फसलेली आहे, सगळ्या महानगरपालिका आगरी कोळ्यांच्या जीवावर उठलेल्या आहेत आणि इथले जे अनेक नेते आहेत. मला सकाळीच फोन आला की ठाण्यामध्ये गौरी नावाच्या एक महिला आहेत आणि त्यांची जी जमीन आहे त्या जमिनीचे साधारणपणे 3.5-4 एकर जमीन होती, त्यातली 2 एकर रेल्वेने संपादित केली. त्यांना पुनर्वसन प्राप्त झालं कायद्याने आणि उरलेल्या 2 एकरवर जितेंद्र आव्हाड यांनी अतिक्रमण केलेलं आहे अशा प्रकारची ती तक्रार माझ्याकडे आली. मी त्यांना सांगितलं की या बाबतीत वर्सोवामध्ये सुद्धा आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात कोर्टामधून आदेश आणत आहोत
की नोटीस न देता आमचं घर तोडलं तर त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना निलंबित करावे अशा प्रकारचे आदेश कोर्टातून आणतोय। आणि ठाण्यामध्ये जर असं घडत असेल तर निश्चितपणे ठाणे, रायगड, पालघर इथल्या लोकांनी एक व्हावं। जसं ती वर्सव्याची जी व्हिडिओ क्लिप आहे ती साधारणपणे 12 लाख लोकांनी बघितली आणि पूर्ण समाजाला आम्ही तिथे एकत्र करतोय। ठाण्यामध्ये जर असं कोणी करत असेल तर या लोकांना शासन करणं आणि भूमिपुत्रांचे जे अधिकार आहेत ते जर जितेंद्र आव्हाडांसारखे पुरोगामी नेते जर नाकारत असतील तर ती नामुष्की आहे आणि अशा प्रकारच्या नेत्यांना आम्ही या भागामध्ये शासन केल्याशिवाय राहणार नाही हे मी जाहीरपणे सांगतो। मला एक आनंद वाटतो की गावठाणाची योजना आपण राबवली, परंतु गावठाणाची योजना ज्या ज्या गावात सांगितली त्या गावामध्ये मला कल्पना आहे की माहीम कोळीवाड्यामध्ये आम्ही गाव कमिटी केली आणि गाव मोजला आणि त्याचं नकाशा सुद्धा आलेला आहे। याच पद्धतीनं जुहू मोरा या कोळीवाड्यामध्ये सुद्धा आम्ही गाव मोजलं ते 143 एकर निघालं। हाच प्रकार गाव कमिट्यांचा मुंबईमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंबईच्या कोळी बांधवांना फितवण्यात आलं बिल्डर लॉबीकडून, आर्किटेक्ट लॉबीकडून आणि अशा प्रकारचं सीमांकन आपण करायची गरज नाही असा एक गैरसमज पसरवण्यात आला। कालच भाटी कोळीवाडा आहे, वर्सोव्याच्या पलीकडे तो भाटी कोळीवाडा, तिथे एक निर्णय आला। 1955 ची स्मशानभूमी होती आणि स्मशानभूमी ही ती गावकऱ्यांची होती आणि याबद्दल खरं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणीची संधी गावकऱ्यांना द्यावी असं माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले त्या जिल्हाधिकाऱ्यांना। याचा अर्थ जिल्हाधिकारी सुद्धा इथं येणारे जिल्हाधिकारी हे आगरी कोळी करड्यांच्या विरोधात आहेत आणि ते अशा सुनावण्या देत नाहीत, चौकशी देत नाही। परंतु आगरी कोळ्यांचा पण जो दोष आहे, भंडाऱ्यांचा दोष आहे, तो दोष असा आहे की जमिनीची मालकी ठरवणं हे जिल्हाधिकाऱ्यांचं काम आहे। आम्ही विसरलोय। नवी मुंबईतले सगळे लोक सुद्धा मला आठवतं की आगरी कोळी फाउंडेशनला जेव्हा आपण उपोषण केलं तेव्हा एक पत्र आलं सरकारकडून आणि त्या पत्रामध्ये सांगितलं होतं की रायगड जिल्ह्याचा सर्वे मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमी अभिलेखच्या मार्फत करावा आणि ठाणे जिल्ह्याचा सर्वे म्हणजे नवी मुंबईचा सर्वे हा माननीय जिल्हाधिकारी आणि भूमी अभिलेख यांनी करावा। पण या पत्राचा अर्थ सीए असलेल्या निलेश पाटलांना कळलाच नाही आणि तो कळला असता तर त्यांनी हे जे डायरेक्शन आहे की यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचे अधिकार प्राप्त होतात, मग ते सिडको असेल किंवा महानगरपालिका असेल, परंतु महसूलचा आणि सातबाऱ्याचा अनुभव नसलेले हे नवतरुण नेतृत्व यामध्ये कमी पडलं आणि ते एक चांगलं आंदोलन फुकट गेलं, वाया गेलं असं मला वाटतं। आणि म्हणून गावठाण विस्तार योजनेला ज्या ज्या लोकांनी विरोध केलाय त्यांनी माझ्याशी चर्चा करावी। मी तुम्हाला सांगतो की भाटीमध्ये जो निर्णय आलाय की आपली वहिवाटीची जागा आणि आपल्या सार्वजनिक वापराची जागा ही महानगरपालिका घेऊ शकत नाही किंवा कुठलाही बिल्डर घेऊ शकत नाही, परंतु त्या गावातले लोक जागृत असले पाहिजेत। आपल्या सार्वजनिक जागा बिल्डरांना आणि महापालिकेला विकणारे सुद्धा महान नेते आपल्या गावांमध्ये आहेत हे पण मला माहित आहे आणि म्हणून वर्सोव्यातल्या शारदा नाकवा यांच्या घराच्या आंदोलनाला मुंबईतले कोळी बांधव पाठिंबा देत नाहीत, त्यांचे नेते पाठिंबा देत नाहीत। त्यांचं असं म्हणणं आहे की कोळीवाड्यातली जी बांधकामं आहेत ते पालिका अधिकारी, पोलीस यांच्या संगनमते होतात आणि आमदार खासदारांच्या जे रॅकेट आहे त्यातून होतं आणि 700 रुपये पर स्क्वेअर फीट हप्ता तिथे दिला जातो आणि हप्ता देण्याचं कारण कोळीवाड्यामध्ये संघर्ष नाहीये जमीन हक्कांचा, जो संघर्ष दिबा पाटलांनी केला, जो नारायण लागूंनी केला आणि म्हणून उद्याच्या दिवसात आम्हाला ही आंदोलन रूपी श्रद्धांजली आणि आदरांजली आपल्या नेत्याला व्हायची आहे, प्रत्यक्ष कृती करायची आहे। दिबा पाटील जसे जगले तसं तुम्ही जगायचं आहे की त्यांना भात, मासे आणि बोंबील आणि निवट्या आणि भाकऱ्यांचा नैवेद्य देऊन त्यांना काय ती आदरांजली होऊ शकत नाही, कर्मकांड आहे। आता मेलेला माणूस कधीच खाली जेवायला येत नाही आणि मेला की तो स्मशानभूमीत जळला की तो पुन्हा येत नाही आणि म्हणून जर आज जे आमचे आईवडील नातेवाईक असतील त्यांच्याशी तुम्ही कृतज्ञ राहा, उद्या चार चांगले घास आपल्या या घरातल्या लोकांना द्यावे, नातेवाईकांना द्यावे, ही आदरांजली आहे। पण महान पूर्वजांना जर आदरांजली व्हायची असेल तर त्यांच्या विचाराप्रमाणे आम्ही जगलं पाहिजे आणि अशा प्रकारचा आदर्श बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने घेतलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांची आंबेडकरी चळवळ या नैतिक मूल्यांवर ज्या पद्धतीने चालते आणि त्यामुळे त्या समाजाची प्रगती होते। ओबीसी हजारो जाती आहेत, त्या ओबीसीतल्या जातींनी सुद्धा आपापले महापुरुष ओळखून त्यांच्या जीवनाचं अनुकरण केलं पाहिजे आणि आज आनंदाचा विषय असा की दिबा पाटील नेते म्हणून आमच्या लोकांनी स्वीकारलेले आहेत आणि म्हणून महानगरपालिका तुम्ही पाहिल्यात किंवा सिडको जर पाहिली तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा मोक्याचे भूखंड विकण्याचा धंदा शिवसेना ही तिथली महानगरपालिका करते, भाजपला सुद्धा तेच करते। त्यांचा जो लोढा बिल्डर आहे यांनी कल्याण डोंबिवलीला अक्षरशः लुटलेला आहे। आता एक बातमी आली, आजच बातमी आली की समुद्राखालून एक रस्ता शिळफाट्यापर्यंत येतोय, म्हणजे मुंबई टू शिळफाटा, परंतु हा रस्त्याची मागणी कुठल्या आगरी कोळ्यांनी केलेली नाही, ती मागणी लोढा बिल्डरनी केली। त्यांनी बनवलेले फ्लॅट आहेत हे आगरी कोळ्यांची जमिनीची फसवणूक करून केलेली आहे आणि ते विकले जावेत म्हणून हा समुद्राखालून रस्ता आता होतोय
आणि ही शासनाची शेठजी बडजींची हातमिळवणी आहे. नियोजन हे आमच्याप्रमाणे झालं पाहिजे आणि याबद्दल मी दिबा पाटलांच्या आंदोलनानंतर जे कृतिशील झालेले तरुण आहेत त्यामध्ये नवी मुंबई विमानतळात रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, किरण पवार, किणी आहेत आमचे, नंतर चेतन डावर आहेत, हे कृतिशील झालेले लोक आहेत, तरुण आहेत. आणि याच पद्धतीने नवी मुंबईत सुद्धा हे चित्र मला पाहायला मिळालं. निशांत भगत म्हणून एक आमचे कार्यकर्ते आहेत, दशरथ भगत यांच्या कुटुंबातले ते आहेत. आणि निशांत भगत यांनी सिडको ज्या पद्धतीने भूखंड विक्री करते, म्हणजे सार्वजनिक सेवेचे भूखंड हे त्या सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव राहिले पाहिजेत, हे फार मोठं आंदोलन निशांत भगत यांनी केलं. आणि त्या निमित्ताने त्यांनी कोर्टात याचिका केली आणि ती याचिका उच्च न्यायालयात फेटाळली गेली. परंतु सुप्रीम कोर्टात लढण्याचा मार्ग अजूनही शिल्लक आहे. परंतु त्यांचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे. खरं म्हणजे लोकनेते दिबा पाटील यांच्या 12.5% सिडको विरुद्ध आंदोलनाने पहिल्यांदा भूखंड नवी मुंबईकरांना भेटले आणि अजूनही रायगडच्या लोकांना मिळत नाही. रायगडच्या लोकांचा फार मोठा त्याग ह्या आंदोलनात होता, परंतु त्याचा प्रथम फायदा नवी मुंबईला झाला. नवी मुंबईतले लोक सुदृढ आणि सुखी झाले. त्यांचीही जबाबदारी ठरते की या सगळ्या आंदोलनाला आर्थिक पाठिंबा नवी मुंबईकरांनी दिला पाहिजे. आणि निशांत भगत हे अत्यंत युवा नेते आहेत. ते समजा आता भाजपचे कार्यकर्ते आहेत, पूर्वी काँग्रेसचे होते. मला आठवतं की 2013च्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये त्यांनी, मी सांगितलं होतं, आम्ही चर्चा केली होती, त्यांनी आंदोलन केलं होतं काँग्रेसमध्ये असताना. आज ते भाजपमध्ये आहेत आणि भाजपमध्ये राहून ते आंदोलन करतात. अनेकांचा गैरसमज असा होऊ शकतो की निशांत भगत हे भाजपचे आहेत, त्यांच्याबरोबर राजाराम पाटील आहेत, त्यांचं कौतुक करतात, म्हणजे भाजपमध्ये चालले का? तर विषय असा नाही. भाजपमध्ये आमचे सगळे लोक गेलेले आहेत. ते भाजपमध्ये गेले असले तर सत्तास्थानी आहेत आणि ते सत्तास्थानी आहेत आणि दिबा पाटलांशी जर एकनिष्ठ असतील तर त्यांच्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला पाहिजे, कारण तिथे जाऊन ते समाजाचं काम करतात. हा मोठा गौरव आहे. आणि म्हणून निशांत भगत यांनी कोर्टामध्ये याचिका टाकली. त्या याचिकेला लाखो रुपये खर्च केले. अशा प्रकारचं म्हणजे सिडको 12.5% योजना पूर्ण करत नाहीत, परंतु मोक्याचे भूखंड बिल्डरांना विकते. जोपर्यंत 12.5% पूर्णपणे दिले जात नाहीत तोपर्यंत सिडकोच्या भूखंड विक्रीवर आपण मर्यादा आणली पाहिजे. यासाठी कोर्टात गेलं पाहिजे. आणि म्हणून निशांत भगत यांच्या आंदोलनाला सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे. एवढंच नाही तर जोपर्यंत गावठाण विस्तार होत नाही तोपर्यंत सिडकोला एकही भूखंड विक्री करता येणार नाही, अशा प्रकारची याचिका आपण न्यायालयात टाकली पाहिजे. मला कालच कळलं की दशरथ भगतांनी सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन सुरू केलेलं आहे. तशा प्रकारची मोठी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की काम बंद आंदोलन जेव्हा होतं विमानतळात, त्या आंदोलनामध्ये सिडको आमच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने आपल्या मनगटातून रक्त काढलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने जसं दिबा पाटलांनी रक्त सांडलं, 5 हुतात्म्यांनी रक्त सांडलं, आपले प्राण दिले, तशा प्रकारचं आपल्या मनगटातून रक्त काढण्याचा पराक्रम म्हणजे विचारपीठावर दशरथ भगत यांनी केला होता. तो एक कृतिशील कार्यक्रम होता की छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा आदर्श मी देईन की आपल्याला देवांना किंवा कोणाला खुश करायचं असेल, म्हणजे देवांना पूर्वी खुश करायला आपण बळी द्यायचो कोंबड्या बकऱ्यांचा, आणि आपल्याकडे आता पाहुणे आले तर आपण कोंबडी कापतो. तर याच्यामध्ये अनेक संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कोंबड्याच्या किंवा बोकडाच्या मुलाचा बळी देऊन तुमचं देव प्रसन्न होईल का? मला वाटते गाडगे बाबांनी हा प्रश्न केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा बोकड नाही कापला किंवा कोंबडा नाही कापला, तर आपल्या हाताची करंगळीचं बोटातून रक्त सांडलेलं आहे त्या प्रतिज्ञेच्या, म्हणजे मंदिरामध्ये जो शपथ स्वराज्याची घेतली तर स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. आणि हा खरा म्हणजे प्रामाणिकपणा आहे. शेवटी पशु पक्षी त्यांना सुद्धा जीव आहे. आणि भगवान बुद्धांनी सांगितलंय की आपल्याला जसं मृत्यूची भीती आहे तसं प्राण्यांना पण असते. आपलं रक्त निघालं तर आपल्याला चक्कर येते, त्याप्रमाणे प्राण्यांना पण येते. मग तुम्हाला जर त्यागच करायचा आहे तर स्वतःचं रक्त सांडवा, ही खरी अहिंसा आहे. आणि हा विचार दिबा पाटलांनी जपला. दिबा पाटलांचा रक्त सांडलेला शर्ट आम्ही परवा पाहिला आणि 5 हुतात्मे ज्यांनी प्राण दिले ते पण पाहिले. आणि म्हणून ती जी सभा आहे ती दशरथ भगतांच्या त्या रक्तत्यागाने गाजली होती. आणि मला सुद्धा धक्का बसला. मी तिथे बसलो होतो. आमदार प्रशांत ठाकूर तिथे होते आणि महेश बागदी पण होते आणि अनेक आपल्या समाजाचे नेते तिथे होते. आणि समोर हा प्रसंग घडला की ज्याची निष्ठा या देशावर या भूमीवर असते ते स्वतःचं रक्त सांडायला सुद्धा मागे पुढे पडत नाहीत. आणि म्हणून सैनिक आपल्या देशासाठी रक्त सांडतात, तशा रायगडच्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या भूमीसाठी रक्त सांडण्याचा अनुभव आहे. आणि आज त्यांनी जे आंदोलन हातात घेतले की सार्वजनिक उपयोगाचे भूखंड सिडको आणि विकत असेल तर ते थांबलं पाहिजे. आणि सार्वजनिक भूखंड जे शहरासाठी गरजेचं आहे, या शहराच्या गरजेसाठी मला अभिमान वाटला की
भूमिपुत्रच लढतोय. म्हणजे बाहेरून आलेले लोक त्यांचं सुद्धा काम आहे की नवी मुंबई शहरात त्या राहतात, त्यांचं सुद्धा या भूमीवर, या शहरावर एवढं प्रेम असलं पाहिजे की या शहराचं नियोजन न करता, सार्वजनिक उपयोगाचे भूखंड आरक्षित न ठेवता, कुणी एकनाथ शिंदे किंवा कुणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदराने उल्लेख करेन मी, आज ते आमचे मुख्यमंत्री आहेत, नंतर तुमचे जे सिडकोचे एमडी आहेत, हे फक्त इथले भूखंड विकण्याचा धंदा करत असतील तर ते थांबलं पाहिजे. इथल्या लोकांना विचारल्याशिवाय खरं म्हणजे असे निर्णय व्हायला नको. आणि हे विक्री करण्यासाठीच महानगरपालिकांच्या निवडणुका लागत नाहीत. म्हणजे मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई असेल, सरकारला आता IAS अधिकाऱ्यांकडून हवं ते करून घेता येतं. खरं म्हणजे लोकप्रतिनिधी असताना अशा प्रकारचं चुकीचं नियोजन शहराचं करताच येणार नाही. आणि नवी मुंबई महापालिकेमध्ये गावठाणांचं सीमांकन आणि विस्तारित गावठाणांची मालकी हक्क जोपर्यंत ग्रामस्थांना मिळत नाही तोपर्यंत शहराचं नियोजन करण्याचा अधिकार इथल्या महानगरपालिका आयुक्तांना नाहीच. तो लोकप्रतिनिधींचा अधिकार आहे. आणि आपल्याकडे जी लोकशाही आहे ती दोन प्रकारची आहे. राजकीय नेते हे लोकांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात असले पाहिजे आणि प्रशासकीय अधिकारी हे नोकरदार वर्ग आहे, हे प्रशासन आहे, त्यांना अधिकार दिलेले नाहीत. तर राजकीय नेतृत्व लोकांमध्ये निवडून येतात, त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत. परंतु सरकारमध्ये आता कायदा धाब्यावर बसून सार्वजनिक जागा विकण्याचा सपाटा केंद्र सरकारने पण चालवलाय आणि राज्य सरकारने चालवलाय. आणि याचा फटका सगळ्यात जास्त मुंबई परिसरातल्या आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांना बसतोय. बाकीच्या लोकांना दुष्काळी भागात एवढे भूखंडांना किंमत नाही. नवी मुंबईमध्ये एका भूखंडाची किंमत म्हणजे 1 गुंठ्याची किंमत 4 कोटीवर गेलेली आहे. मुंबईमध्ये ती 8 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. आणि हे भूखंड लाटण्याचा प्रकार मुंबई महानगरपालिका करते, नवी मुंबई महापालिका करते. आणि या ठिकाणी निशांत भगत, दशरथ भगत यांच्यासारखे स्वयंसेवी नेतृत्व असतील तर त्यांच्या पाठीमागे लोकांनी उभं राहिलं पाहिजे. ते कुठल्या पक्षात असतील याला महत्व नाही. आपल्या जातीचे, आपल्या समाजाचे, आपल्या प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे जे दिबा पाटलांनी मांडले ते घेऊन चाललेले. आपल्याला माहिती आहे दिबा पाटील शेका पक्षात होते आणि शेका पक्ष त्यावेळी शेतकरी कामगार यासाठी लढत होता. आज शेतकरी कामगार पक्षाची भूमिका बदललेली आहे आणि ही बदललेली भूमिका त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरलेली आहे. आणि म्हणून जे काम आहे शेका पक्ष त्यांनी जर सुरू केलं आत्ताही तर पनवेलमध्ये त्यांना मोठी संधी आहे, नवी मुंबईत आहे, मुंबईत आहे, परंतु फिरत नाही ते चाक कसले. खटाऱ्याचं चाक आता फिरणं बंद झालेलं आहे. आणि म्हणून हे थांबलेलं चाक पुन्हा गतिमान करावं अशी विनंती मी आदरणीय जयंतभाई पाटील यांना करतो. कारण ते नारायण नागू पाटील यांचे नातू आहेत आणि त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे. जसं प्रबोधनकार ठाकरे, केशव सीताराम ठाकरे यांच्या नातवाकडून, उद्धव ठाकरेंकडून आम्ही अपेक्षा ठेवतो की आगरी, कोळी, कराडी, भंडारी यांची जी नीती आहे ती नीती म्हणजे हुंडा नाकारण्याची, त्या हुंडा नाकारणाऱ्याच्या पद्धतीला प्रबोधनकर ठाकरे यांनी उचलून धरलं होतं. पनवेलमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्या प्रबोधनकर ठाकरेंची संस्कृती शिवसेनेने उचलून धरावी अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून हे दोन नेते आहेत, दशरथ भगत आणि निशांत भगत यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती भूमिका स्वागतार्ह आहे. परंतु त्यांच्याकडून जे काम राहिलेलं ते आहे की तुम्ही ही मागणी करताना शहरातले भूखंड सार्वजनिक वापराचे वाचले पाहिजेत. ही भूमिका आता तुम्ही कोणी नगरसेवक नाहीत, मग तुम्हाला ही भूमिका कायद्याने घेतली पाहिजे. तो कायदा आहे गावठाण विस्तार कायदा. म्हणजे खरं म्हणजे सिडकोने आणि महानगरपालिकेने सगळ्यात मोठा अनादर केलेला आहे तो इथल्या गावठाणांचा. गावठाणांचं नियोजन केलेलं नाही. गाव कमिटी करून जर तुम्ही ही मागणी केली तर न्यायालयात ती टिकून राहील. कारण हे शहराचे शेवटी अधिकार आयुक्तांना आणि नगरविकास खात्याला दिलेले आहेत. आणि आयुक्त आणि नगरविकास खात्यातले जे अधिकारी आहेत हे उच्चवर्णीय आहेत, मराठा आहेत, ब्राह्मण आहेत, वैश्य आहेत, यांना इथल्या भूमीशी काही घेणं देणं नाही. आणि हा भूमीशी द्रोह या देशामध्ये पहिल्यापासून होत आलाय. आणि म्हणून देशाचा पराभव इथल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यामुळे झाला. परके, इंग्रज, मोगल जिंकले याचं कारण आहे. यांनी कधी इथल्या भूमिपुत्रांचे, मागासवर्गीय, SC ST अधिकारच मान्य केलेत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना स्त्रिया, SC ST, OBC, स्त्री, शूद्रातिशूद्र हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार हा संविधानात लावून धरलेला आहे. कारण या देशाचे शत्रू बाहेरचे कोणी नाहीत तर इथले उच्च जातीय लोक आहेत आणि हे आपल्या जमिनी विकणार. आणि म्हणून यासाठी आक्रमकपणे आपण लोकप्रतिनिधी म्हणून आलं पाहिजे. पण आत्ता सध्या महानगरपालिका अस्तित्वात नसताना गावठाण आंदोलन आणि गाव कमिट्या करणं नवी मुंबईतल्या एकाही गावाला जमत नाही. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून यासाठी किरण पाटील आमचे असतील पनवेलचे, यांनी हे करंजाडे गावाची गाव कमिटी केली आणि त्याचा याचिका कोर्टात टाकलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आणि कोकण आयुक्तांना त्यात आरोपी केलेला आहे. आणि याच पद्धतीनं आपल्याला माहित आहे पेंदर गावाची याचिका कोर्टात आहे, घोड गावाची आहे. आणि तिन्ही याचिकांमध्ये सरकारला स्टे मिळालाय, सिडकोला मिळालाय, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले गेले जोपर्यंत तुम्ही गावठाण विस्तार आणि सीमांकन करत नाही तोपर्यंत कोणताही विकास प्रकल्प या भागात चालणार नाही. हा समोर पुरावा असताना नवी मुंबईतल्या आगरी, कोळी स्वतःच्या खिशात हात घालून
आपल्याच गावाची कमिटी करू शकत नसतील तर त्यांचं भूमीशी असलेलं नातं संपलेलं आहे. आणि मला वाटतं यामध्ये सगळ्यात दोषी माजी मंत्री गणेशजी नाईक आहेत. कारण गणेशजी नाईक यांनी पाहिलं ते स्वतःला अनेक लोक त्यांना म्हणतात की नवी मुंबईचे शिल्पकार. तुम्ही जर नवी मुंबईचे शिल्पकार आहात तर तुम्हाला गावठाण कमिट्या का येत नाहीत, गावठाणा मालकी अधिकार का देता येत नाहीत? मुंबईत जर आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी गावांच्या सीमांकाचा निर्णय घेतला, त्या भाजपमध्ये तुम्ही आहात. तुमचं चांगलं भाषण एक विधानसभेत जमीन हक्कावर झालंय. तुम्ही एकनाथ शिंदेना विरोध केला आणि सांगितलं म्हणजे सरकारच्या विरोधात असताना मागच्या काळात महाविकास आघाडीच्या की आम्हाला नवी मुंबईच्या जमिनी या मालकी हक्काने पाहिजेत कारण आम्ही तिथले मालक आहोत. हे आपलं भाषण गाजलं. पण विधानसभेत भाषण करण्यानंतर घरी येऊन शांत बसणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून इंग्लंडनी आम्हाला लोकशाही दिली. त्या लोकशाहीमध्ये तिथल्या स्वयंसेवी संस्था असतात ते जास्त ऍक्टिव्ह इंग्लंडमध्ये आहेत आणि म्हणून त्यांची लोकशाही परिपूर्ण आहे. तुम्ही फक्त अधिवेशन लागलं की बोलायचं, आमदार निवडणूक आले की लढायचं आणि इतर वेळी तुमचा कार्यक्रम काय? तर इतर वेळी काय फक्त काय कोणी वारलं त्यांच्या घरी जाणं, गणपती पाहणं, जसं एकनाथ शिंदे 250-300 गणपती दिवसाला पाहतात, ते काय मुख्यमंत्र्याचं काम आहे? ते गणपती बघायला दुसरे लोक आहेत ना तुम्हाला. पण तुम्ही राज्यकर्ते म्हणून लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आणि सध्या नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये हा घरांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून या प्रश्नामध्ये मी म्हणजे गणेशजी नाईक ज्येष्ठ नेते आहेत आणि रामचंद्र ठाकूर यांना विनंती करेन, ज्या पद्धतीने दिबा पाटलांचं आंदोलन आपण अत्यंत सक्षमपणे यशस्वीपणे चालवलं, तशा सर्व गावांच्या गाव कमिट्या करणं, गावं मोजणं हे तुमची जबाबदारी आहे. आणि जर तुम्ही पार पाडली नाहीत तर आपल्या या जन्मामध्ये सुद्धा आमच्यासारखे स्वतंत्र लोक जे कोणाची मिंद नाही ते तुमच्यावर टीका करणार आणि मेल्यावर सुद्धा करणार. आणि म्हणून आपल्या मृत्यूपूर्वी आपला जो क्षण आहे, वेळ आहे, हा अत्यंत महत्वाचा आहे. जर सार्वजनिक जीवन तुम्ही स्वीकारलेलं आहे तर सार्वजनिक जीवनात ज्या जबाबदाऱ्या ते केल्या पाहिजेत. व्यक्तिगत जीवन जगणाऱ्या माणसाला कोणी विचारत नाहीत. आणि म्हणून दिबा पाटलांना जो सन्मान मिळतो तर आमच्यासाठी रक्त सांडलं, सगळ्या समाजाचा विचार केला म्हणून आज ते महान नेते झाले. एवढे मोठे नेते झाले की देव नाकारला त्यांनी तरी सुद्धा त्यांना देवापेक्षा मोठा मान या समाजात मिळतोय. अशा प्रकारचा मान या समाजातले आजी माजी खासदार आमदार यांना मिळवायचा असेल तर लोकांशी प्रामाणिक राहून आमच्या गावठाणाचे ठराव, गाव कमिटी आम्ही केल्या पाहिजेत, आमची गावं मोजली पाहिजेत. आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत हे भाटी गावाच्या मध्ये स्मशानभूमीच्या प्रकरणात मान्य झालेलं आहे. आणि या गाव कमिट्या कशा कराव्या, ती गावं कशी मोजावी, सगळं मला माहित आहे आणि हे करायला आम्ही तयार आहोत. पण आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचं आशीर्वाद आणि सहकार्य जर या चळवळीला मिळालं तर निश्चितपणे सूर्यचंद्र असेपर्यंत इथल्या गावठाणांना कोणी हलवणार नाही. आणि दिबा पाटलांनी आम्हाला दिलेला हा संदेश आहे. आता तुम्हाला आणखी एक विषय आहे की सध्या असं बोलतायत की ज्या पद्धतीनं शिवसेनेचं सरकार म्हणजे शिवसेनेला फोडण्यात आलं, 41 आमदार गुवाहाटीला जाऊन म्हणजे 50 ओके ही घोषणा, राजकारण काय असो परंतु ज्या पद्धतीने घडते ते अत्यंत वाईट आहे. जसं शिवसेनेचा परंपरागत मेळावा शिवाजी पार्कवरला होत होता आणि ते खरं आहे 66 पासून आपण बघतोय, मग त्यांचा अधिकार तिथे आहे त्याचा. हे सगळ्या लोकांना म्हणजे आम्ही काही शिवसेनेचे काय शिवसैनिक नाही किंवा भाजपचे विरोधक नाही, परंतु ते दिसतंय ती दिसतंय. जी संस्कृती आहे ती संस्कृती परंपरेने होते आणि आपला कायदा जो आहे कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. तर शिवाजी पार्क हे कसवणुकीमध्ये आहे शिवसेनेच्या, तर त्याला ते मिळालं पाहिजे आणि न्यायालयाने हा चांगला निर्णय दिलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. पण जी भीती दाखवता येते की मुंबईतले आता मागे एक ती कंपनी चांगला उद्योग गुजरातला पळवून नेला आणि अनेक उद्योग जेएनपीटीचं सुद्धा बऱ्याचशे काम गुजरातमध्ये नेत आहेत. खरं म्हणजे हे संघराज्य आहे आणि प्रत्येक राज्यावर समानतेने केंद्राने पाहिलं पाहिजे. हे राज्य माझं ते तुझं असं करण्याचं राजकारण हे काय राजकारण नाही. आणि असं बोललं जाते की मुंबई गुजरातला घ्यायची आहे, हिसकावून द्यायची आणि यासाठी 105 हुतात्म्यांनी त्याग केलेला आहे आणि संघर्ष केलेला आहे. तर मुंबई घेण्याचा गुजरातचा खरोखर विचार असेल तर मुंबईमध्ये हे आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत, लढाऊ भूमिपुत्र. जसं पंजाबचं रक्षण करायचं असेल तर तिथे पंजाबी माणूस हा सीमेवर टिकला पाहिजे. तिथे तराजू घेतलेल्या गुजराती मारोड्यांचं काहीच काम नाही कारण ते काही संघर्ष करणार नाही. आणि मोदींच्या काळात आपण पाहतो की चायनाने 1000 चौरस किलोमीटरचं क्षेत्र घेतलं तरी नरेंद्र मोदी त्यांच्याशी काय बंदुकीचा आवाज काढायला तयार नाही. बाकी ठिकाणी एअर स्ट्राईक वगैरे होतात, पण मग 1000 एकर चौरस किलोमीटर जागा चायनाने घेतली असते तर चायनाला दम देणं हे माननीय गृहमंत्री आणि देशाच्या संरक्षण मंत्र्याचं काम आहे, त्यासाठी आपली मिलिटरी आहे. पण असं होताना दिसत नाही कारण हे व्यापारी लोक आहेत, त्यांना जमीन गेली तर दुःख होत नाही, त्यामध्ये फायदा किती झाला एवढं ते बघतात. आणि म्हणून मुंबई जर वाचवायची असेल तर तिथे आगरी, कोळी, कराडी, भंडारी गावठाणं वाचली पाहिजेत. दिबा पाटलांचा विचार आहे आणि त्या गावातल्या लोकांना वाचवायचं त्यांचे व्यवसाय वाचले पाहिजेत. मग आमचे व्यवसाय काय?
तर आमचा व्यवसाय मिठागरांचा आहे, आमचा व्यवसाय रेतीचा आहे, आमचा व्यवसाय मासेमारीचा आहे आणि हे व्यवसाय या विकास प्रकल्पामध्ये संपवले जात आहेत. कोस्टल रोड जर समुद्र मार्गाने झाला म्हणजे किनाऱ्याने झाला तर तिथल्या मच्छीमारांच्या मासेमारीच्या जागा पण संपणार आहेत आणि बोटी लावण्याच्या जागा पण संपणार आहेत. तरी सुद्धा तिथले कोळीवाडे आंदोलन का करत नाहीत? तर बऱ्याच जणांना दिबा पाटलांचा संघर्ष करण्याचा विचार मान्य नाही. कारण या संघर्षामध्ये दिबा पाटलांचं आत्ताचं घर प्रत्येकाने पाहावं. अत्यंत साधे घर आहेत. त्यांच्यामध्ये कुठल्या मोठ्या 3 कोटीच्या 4 कोटीच्या गाड्या नाहीत किंवा ते टॉवरमध्ये नाहीत. ते सिंपल घर आहे, आपलं साधं घर असतं असं. याचं कारण की संघर्ष करणाऱ्या माणसाकडे वैभव येत नाहीत, पैसा येत नाही, त्यांना साधेपणाने जगावं लागतं आणि दलाली करणारे लोक श्रीमंत झालेले आहेत. मला माफ करा की सगळेच जण दलाली करत नसतील, परंतु हा दलाली करण्याचा प्रकार मुंबईमध्ये, नवी मुंबईत मला फार दिसायला लागलाय आणि त्यामुळे संघर्षाचे लढे आपल्याकडे होत नाहीत. आणि म्हणून दिबा पाटील यांचा संग्राम बंगला आहे, त्यांच्या घराला नाव संग्राम आहे. हा संघर्षाचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाचं सार त्यांना विचारलं तर सांगितलं, संघर्ष हेच माझं जीवन आहे. तसं संग्राम हेच दिबा पाटलांच्या जीवनाचं अर्थ असेल तर आम्ही सुद्धा आमचे व्यवसाय वाचवण्यासाठी, आमच्या व्यावसायिक पुनर्वासाठी नवीन लढा केला पाहिजे असं मला वाटतं आणि हा दिबा पाटलांचा संदेश आहे. मी आपल्याला यामध्ये आणखी एक विषय सांगेन की ज्या पद्धतीनं 1955 सालच्या भाटी गावच्या स्मशानभूमीचा अधिकार तिथल्या ग्रामस्थांना उच्च न्यायालयाने दिला, त्याच पद्धतीने संपूर्ण कोळीवाड्यात, आगरी कोळी भंडारी कोळीवाड्यात विजय वर्ळीकर, माननीय वर्ळी कोळीवाड्याचे नेते आहेत, त्यांना मी वाशी गावच्या एका सभेमध्ये घेऊन आलो होतो. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या गावची गाव कमिटी आहे आणि त्या गाव कमिटीला त्यांचं 65 एकर जागा, मोकळ्या जागा सुद्धा, मासे सुकवण्याच्या जागा माननीय उच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. आणि हाच विषय मी नवी मुंबईकरांना सांगतो की वर्ळी कोळीवाडा मुंबईतला जर आपली गाव कमिटी करू शकतो, तिथल्या गाव कमिटीला मान्य उच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतो, त्यांच्या बाजूने येतो, तर तुम्ही गाव कमिट्या का करत नाही? भूखंड वाचले पाहिजे ही तुमची मागणी बरोबर आहे, पण तुम्ही भूमिपुत्र असाल तर तो तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. कारण नवी मुंबईत माथाडी कामगारांना फुकट घरं दिली गेली, परंतु नवी मुंबईमध्ये जे सफाई कामगार आहेत, SC/ST, जे महानगरपालिका साफ करतात, त्यांना एकही घर फुकट दिलं जात नाही. कारण इथे महाराष्ट्रात जातीचं राज्य चालतं. मराठ्यांचे आमदार 150 आहेत, मराठ्यांचे सगळे मंत्री आहेत आणि म्हणून मराठा जातीच्या माथाडी कामगारांना फुकट घरं देण्याचा प्रकार इथे घडतो. पण प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आजही होत नाही. ह्या जातीच्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे. म्हणून यापुढे आंदोलन करायचं असतील तर गाव कमिटी आणि गावाच्या कमिट्यांनी हे आंदोलन केली पाहिजे, तरच तुम्हाला न्याय भेटेल. कारण तुम्ही प्रकल्पग्रस्त कोण आहात? नुसतं प्रकल्पग्रस्त शब्दार्थ, प्रकल्पग्रस्त तर कोयना प्रकल्पग्रस्त पण आहेत. त्या कोयना प्रकल्पग्रस्तांना दिबा पाटलांसारखा नेता नव्हता म्हणून न्याय भेटला नाही. तिथल्या भारती पवार ते दिबा पाटलांच्या कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या पनवेलच्या सभेत सांगितलं की दस्तूर खुद्द मराठा समाजाच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन पश्चिम महाराष्ट्रात झालं नाही, कारण त्यांना दिबा पाटलांसारखा नेता मिळाला नाही. आणि म्हणून मराठ्यांची सत्ता, ब्राह्मणांची सत्ता आणि ओबीसींची सत्ता यामध्ये हा फरक आहे की इथले ओबीसी, SC/ST लोक हे समानतेसाठी, वंचित गरिबांसाठी राज्य करतात आणि इथले मराठे स्वतःची घरं भरण्यासाठी राज्य करतात. आणि म्हणूनच महाराष्ट्राची लूट काँग्रेसच्या काळात पण झाली, राष्ट्रवादीच्या काळात होते आणि शिवसेनेत गेलेले मराठे सुद्धा इथल्या लोकांची लूट करतात. ही जी विकृती आहे संपवायची असेल तर समतेचं, ओबीसीचं, SC/STचं सरकार आमच्याकडे आलं पाहिजे. जे भाटी कोळीवाड्यात झालं की स्मशानभूमी सुद्धा बिल्डरला देण्याचा प्रकार घडतोय. आपल्याला माहिती आहे विश्वास पाटील नावाचे पानिपतकार जे आहेत त्यांनी सुद्धा 32 फाईल एका रात्रीत शेवटल्या केल्या होत्या. आणि हा मराठा जिल्हाधिकारी त्यांनी जुहू कोळीवाडा हा सातबाऱ्यावर उडवला होता. त्या गावात जाऊन दमणकर बंधू, राजेश मांगेला या सगळ्यांना घेऊन आम्ही गाव कमिटी केली, त्याचा नकाशा केला सीमांकित आणि तो नकाशा मी मान्य करून आणलेला आहे. मला याचा सार्थ अभिमान आहे. मी आपल्याला सांगतो की अलिबाग तालुक्यामध्ये झालेली कुळ कायद्याची लढाई माझ्या तालुक्यातली ही उरण, पनवेल, नवी मुंबई अशी करून आम्ही मुंबईत नेली. आणि मुंबईतला हा जो प्रश्न आहे हा आदरणीय दशरथ भगत यांना माहीत आहे की तिथल्या मुंबई महापालिकेत आपले नगरसेवक सुद्धा राहिले नाहीत, कारण त्यांनी संघर्ष करणं सोडून दिलं. आणि तिथे निवडून येणारे जे मराठा, ब्राह्मण किंवा CKP लोक आहेत हे कोळीवाड्यांचा विचार करत नाही. सायन कोळीवाडा तुटत असताना माननीय उद्धवजी ठाकरे तिथे आले नाहीत, वडेट्टीवार असतील, ओबीसी नेते असतील किंवा गृहमंत्री कोणी आलं नाही आणि अत्यंत क्रूरपणे तो कोळीवाडा तोडला. वर्सोवा कोळीवाड्यामध्ये शारदा नाकवा यांचं घर तोडलं गेलं, त्यासाठी आम्ही सतत लढतोय, न्यायालयातून आता आदेश आणतोय. पण तिथले जे वेसावचे लोक आहेत त्यांना त्या घराविषयी आस्था वाटत नाही, कारण यांनी आपल्या तलवारी मॅन केलेल्या आहेत किंवा जमिनीवर ठेवलेल्या आहेत आणि ते शरणागत झालेले आहेत. आणि म्हणून या सगळ्यांना दिबा पाटील यांचं आंदोलन आपल्याला लढायला शिकवते. मुंबईत अनेक वहिवाटीची जागा आमच्या आहेत.
मिठागरांच्या 5 एकर जागा ही आमची जागा, यासाठी तरुणांनी आंदोलन करावं की 5 कोटीचे 10 कोटीचे फ्लॅट आम्ही घेऊ शकत नाही, तर आमची ही हक्काची जागा आम्हाला मिळाली तर बैठी घरं, जसं दिवा पाटलांचं बैठं घर आहे तसं आम्ही बांधून राहू शकतो आणि हे कमी खर्चाचं आहे. आणि म्हणून वरळी कोळीवाड्याचं विजय वर्ळीकर यांची मुलाखत पत्रकारांनी घ्यावी, ग्रामस्थांनी तिथे भेटायला जावं, त्यांची जर गाव कमिटी होऊ शकते, त्यांना जर जमीन मालकी मिळू शकते तर नवी मुंबईकरांना का नाही. आणि म्हणून मला असं म्हणावं लागतं की जोपर्यंत नवी मुंबईमध्ये प्रत्येक गावाची गाव कमिटी होत नाही, मोजणी होत नाही, मूळ गावठाण अधिक विस्तारित गावठाण जे शेवटचं घर आहे त्याचे सीमांकित नकाशा होत नाही आणि त्यांचे अधिकार, आता जर सरकार भाजपचं असेल तर नवी मुंबईतले सगळ्यात मोठे नेते गणेश नाईक हे भाजपमध्ये आहेत, इकडे रामशेठ ठाकूर आहेत, पंचायत राजमध्ये खासदार कपिल पाटील आहेत. तर तुमचं सरकार आहे तर तुम्ही एवढा निर्णय घ्यावा आणि तुम्ही घेत नसाल तर मला पुढले जे 5-6 महिन्यांनी मला फेसबुक लाईव्ह करणार आहेत त्यात असं बोलावं लागेल की दिबांच्या आंदोलनाशी आमचे लोक कृतज्ञ राहिले नाही. आणि असं ऐकायची इच्छा नसेल तर आपण आंदोलनावर उतरावं. आणि शेवटचं सांगतो की या सगळ्याला म्हणजे सामान्य जो माणूस आहे तो जबाबदार आहे, नेते नाहीत. सामान्य माणसांनी आपल्या घराच्या जमिनीच्या हक्कासाठी खिशातले पैसे खर्च केले पाहिजे. तर दिवा पाटलांचे हुतात्मे आपले प्राण त्याग करतात, आपलं जीवन समर्पित करतात, तर तुमच्या खिशात असलेले पैसे तुम्ही देत नसाल तर ही आंदोलनं उभीच होऊ शकत नाही. आणि म्हणून नवी मुंबईचा जो प्रॉब्लेम आहे तो मला माहिती आहे की कोणीही आपल्या खिशात हात घालायला तयार नाहीत. दिवा पाटलांनी जर सर्वस्व देण्याचा इथे आदर्श आहे, पनवेलमध्ये संग्राम बंगला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघा, त्यांच्या कुटुंबियांना भेटा, त्यांचा त्याग बघा आणि मग लक्षात येईल की आम्ही आगरी कोळी भंडारी दिबांशी कृतज्ञच झालो आहोत हे वास्तव आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर मग 12.5% असेल, विमानतळ असेल, मच्छीमारांचं पुनर्वसन असेल, गावठाण हक्क आंदोलन असेल, आमचे रेती, मासेमारी, मिठागरे, वीटभट्टी व्यवसाय असतील हे वाचवण्याचं काम जर आम्ही केलं नाही तर लोक आम्ही दिबांशी कृतज्ञ झालो असंच म्हणतील. आणि कृतज्ञतेसारखं महापाप जगात दुसरं कुठलं नाही. मग आपल्या भूमीशी असेल, आई वडिलांशी असेल, आपले मातृपितृ जे वारस आपले जे पूर्वज आहेत यांच्याशी असेल, कृतज्ञतेसारखं महापाप नाही, ते कुठेच फेडता येत नाही. आणि म्हणून हे जे फेसबुक लाईव्ह आहे मी थोडंसं आध्यात्मिक आणि थोडं वास्तविक, मी स्वतः दिबा पाटलांसारखा स्वर्ग आणि देव मानत नाही हे आपल्याला माहित आहे, पण जमिनीवरच्या हक्कांसाठी आम्ही, आमचे जे लोक लढतात, कार्यकर्ते लढतात, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मी अत्यंत नम्रपूर्वक या सगळ्या चळवळीमध्ये अनेकांचा उल्लेख करेन. आमच्याकडचे एक योगेश तांडेल शिवसेनेचे नेते आहेत, डॉक्टर राजेश पाटील आहेत नवी मुंबईचे, आणि दशरथ भगत आहेत, हे नेहमीच आंदोलनासाठी चांगली मदत करतात. मागच्या दिबांच्या आंदोलनात रामशेठ ठाकूर आणि इथल्या दोन्ही आमदारांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि ते सहकार्य खरं म्हणजे टू द पॉइंट करायचं असेल तर गावठाणाचं प्रॉपर्टी कार्ड, जमीन हक्क आणि आमच्या लोकसंख्या व्यवसायाचं पुनर्वसन झालं पाहिजे. दिवा पाटलांविषयी आम्ही खूप चांगलं काम केलं आणि त्यांनी जगाने तो आदर्श घेतला. पण आता प्रत्यक्ष लोकांना जर न्याय मिळत नसेल तर या आंदोलनाचं फलित काय, असा इतिहास आपल्याला प्रश्न विचारणार आहे. पुन्हा एकदा मी सगळ्यांना दिबा पाटील साहेबांचा हे पुस्तक आणि फोटो दाखवतो आणि सांगतो की आपण यांच्याविषयी कृतज्ञ राहावं. आणि शेवटचं सांगतो की ज्याने आम्हाला जमीन मालकीच्या लढ्यात म्हणजे लोकनेते नारायण नागू पाटील अलिबागचे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्यामध्ये ब्राह्मणांनी आम्हाला विरोध केला, त्यांनी सहकार्य केलं नाही. आणि या नारायण नागू पाटील यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा असं कुठलाही इथला बुवा बापू आणि कुठलाही पक्ष बोलत नाही. दिबा पाटलांच्या काळात सुद्धा आपल्याला खरं म्हणजे इथले आध्यात्मिक लोक असतील, मग ते पांडुरंग शास्त्री आठवल्यांचा स्वाध्याय परिवार असेल, नाना धर्माधिकाऱ्यांचा संप्रदाय असेल, यांनी खरं म्हणजे आंदोलनाला दिबांच्या काळात आणि नंतरच्या काळात पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा होती. हिंदू म्हणून जेवढे शंकराचार्य आहेत किंवा हिंदुत्ववादी लोक आहेत ते कधीच आगरी कोळ्यांच्या जमीन हक्काच्या आंदोलनाला पाठिंबा देत नाही, याचा अर्थ आपण समजून घ्यावा. आणि जर हे आमचे हिंदू म्हणून भाऊ असतील तर आमच्या लढ्याला, आमच्या नेत्यांना ते उचलून का धरत नाही असा प्रश्न माझा आपल्याला आहे. आणि उचलून धरत नसतील तर हे आमचे निश्चितच उपकारकर्ते किंवा हितकर्ते नाहीत. म्हणूनच जास्त जबाबदारी तरुणांवर येते. हे जुन्या काळात यातून बाहेर आलं पाहिजे. आणि दिबा पाटील हेच आमचे सद्गुरू आहेत, दिबा पाटीलच हे आमचे महागुरू आहेत. आणि दिबा पाटील हेच आमचे आध्यात्मिक, धार्मिक, सात्विक जे काय विशेषणं असतील ते लावा, ते आमचे महान गुरु आहेत आणि महान नेते आहेत. आणि म्हणून त्यांना देवापेक्षा मोठा मान देण्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं आपल्या आईला देवापेक्षा मोठा मान दिला, त्याच पद्धतीने दिबा पाटलांना आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या मनामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी आदराचं स्थान दिलं तर निश्चितपणे आपल्याला सवय लागेल
लढण्याची, संघर्षाची, आपल्या हक्काची, आणि ही सवयच आमचं अस्तित्व कायम ठेवेल. आणि जर आमची दिशा बदलली की आम्ही मंदिरांना दान देणार, आम्ही या बुवा बापूंना दान देणार, त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटणार, आणि दिबा पाटलांच्या घराकडे आम्ही जाणारच नाही, फिरणारच नाही, गाडी आली की शिर्डीला धावणार, गाडी आली की बालाजीला जाणार, मग दिबा पाटील हे घर आमचं तीर्थक्षेत्र नाही का? दिबा पाटील हे आमचे उद्धारकर्ते नाहीत का? असं असेल तर मग कुणीच निशांत भगत, कुणीच दशरथ भगत, कुणीच रामशेठ ठाकूर, कुणीच कपिल पाटील, कुणीच गणेश नाईक आपल्यासाठी काम करणार नाही. कारण ते म्हणतील हे सगळे लोक स्वार्थी असतील तर आम्ही तरी का करू? आणि म्हणून आता ज्या जिवंत असलेल्या नेत्यांना दिबा पाटील यांचा आदर्श द्यायचा असेल त्यांना दिसलं पाहिजे की ज्या दिबा पाटलांनी आमच्यावर उपकार केले, ज्या नारायण नागूंनी केले, ज्या दत्ता पाटलांनी केले, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी केले, त्यांना आम्ही सर्वोच्च सन्मान देतो, सॅल्यूट करतो. आणि हा सॅल्यूट बघून तरी का होईना आताचे जिवंत असलेले नेते आपल्या आंदोलनाला सहकार्य करतील आणि सामान्य माणसाचा सुद्धा आपल्या नेत्यांवरचा विश्वास वाढेल असं मला वाटतं. मी अधिक बोललो असेल, चुकीचं बोललो असेल, कोणाला लागला असेल तर क्षमा करा. परंतु ओबीसी म्हणून आपल्या हिताचा विचार वर्तमान काळात आम्ही मांडणं काळाची गरज आहे. हा विचार पूर्वी मांडला गेला नव्हता आणि म्हणून दिवाणसारखा महान नेता आता काळाच्या पडद्याआड गेला आणि त्याचं नाव कोणी घेतलं नव्हतं. पण हे जे आंदोलन झालं ते आंदोलन हा नवीन विचार आहे, हा मानव मुक्तीचा विचार आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने आम्हाला दिला आणि हाच विचार दिबा पाटलांनी दिला. आणि म्हणून दिबा पाटलांचा फोटो घराघरात लागला पाहिजे. उद्या आम्ही पूर्वजांना मी माझ्या आजोबांना सुद्धा मी आदरांजली वाहणार आहे. त्यांनी सुद्धा आमच्यावर उपकार केलेले आहेत बऱ्यापैकी आणि त्यांची आठवण काढताना दिबा पाटलांबरोबर नारायण नागू पाटील, दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांचा सुद्धा मी आदर व्यक्त करणार आहे. आपण सुद्धा हा माझा संदेश एक चांगला संदेश आणि अनुकरणीय आहे म्हणून घ्या, चुकीचा असेल तर सोडून द्या. आणि म्हणून उद्याच्या दिवसामध्ये आपण जसा वेळ मिळेल तसा आपण दिबा पाटलांच्या घरी जाऊन दिबा पाटलांचे चिरंजीव अतुल पाटील आणि त्या ताई ज्या आहेत मनीषा ताई यांना सुद्धा भेटलं पाहिजे. त्यांनी अशी 10-12 पुस्तकं आम्हाला दिली, त्यांच्या खर्चाने छापली. खरं म्हणजे हा सगळा खर्च आम्ही केला पाहिजे. 10 ते 12 पुस्तकं आली पाहिजेत. दिबा पाटलांचा पोवाडा शाहीर संभाजी भगत करतायत तुर्ब्याला त्यांचं कार्यालय, त्यांना आपण भेटलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. गायकांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आपले दादूस असेल किंवा जगदीश पाटील असतील या गायकांना उतरवलं पाहिजे असं मला वाटतं. मी लांबलेलं माझं जे फेसबुक लाईव्ह आहे मी संपवतो आणि पुन्हा एकदा हे आपण ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिबा, जय आगरी कोळी, जय ओबीसी. धन्यवाद.